सुरू करूया ना ताई. हा. हरिओम सर्व उपस्थित दादा आणि ताईंना. प्रथमतः आपण वेळेत उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचं मनापासून स्वागत आणि आभार. आज आपण वेगळ्या विषयासाठी आपल्या समूहाच्या प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर अमृताताई हा एक सेशन आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत. तो म्हणजे कर्मबंधनातून मुक्ती. एक सुंदर विषय ताईंनी निवडलेला आहे आणि प्रत्येकाच्या जीवनाशी निगडित रिलेटेड असा हा विषय आहे. कारण आपला हा जन्म कशासाठी आहे याचं जर कारणच आपल्याला कळलं तर आपल्याला जीवन जगताना पण सुद्धा आनंद आणि आपण आचरणसुद्धा एक योग्य चांगल्या पद्धतीनं ठेवू अशा पद्धतीची एक छान अशी निर्वाण आपल्याला सगळ्यांसाठी घेऊन आलेले आहेत. तर डॉक्टर अमृताताई यांना विनंती करतो की आपण पुढील जो आपला आजचा दिवसाचा कार्यशाळेचा जो विषय आहे तो विषय आपण घेऊन आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करावं असं आपणाला विनंती करतो. धन्यवाद निलेश दादा. सर्वांना हरिओम. तर बऱ्याच दिवसांनी तुम्हाला वाटलं असेल की ताईंनी आज सेशन घेतला म्हणून. तर सर्वांना हरिओम पुन्हा एकदा. तर आपण एक नवीन विषय म्हणण्यापेक्षा आपण एक आयुष्याची नवीन सुरुवात करण्यासाठी गरज असलेल्या ज्ञान आज घेणार आहे. म्हणून ग्रुपवर टाकलं होतं की तुम्हाला वाटतंय तेवढ्या जितक्या जणांना तुम्हाला वाटतंय की या कन्सेप्ट बद्दल माहिती व्हावी तितक्यांना तुम्ही ते शेअर करा म्हणून सांगितलं होतं. तर हा विषय एकतर मी एकटीच बोलणार नाहीये, पहिल्यांदा ते क्लिअर करेन. तर सगळ्यांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं आहे या टॉपिकमध्ये. कारण कर्म ही कन्सेप्ट आपण ऐकले लहानपणापासून किंवा आपल्या सनातन परंपरेमध्ये जे काही ग्रंथ किंवा ज्याला म्हटलं जातं की प्रमाण मानलं जातं ज्या ग्रंथांना, ते ग्रंथच मुळात या कर्म या कन्सेप्टवरती आधारित आहेत. हे आपण ऐकलंय बऱ्याच वेळा लहानपणापासून. त्यामुळं ही कन्सेप्ट नेमकी काय आहे हे आपल्याला जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. तर तीच कन्सेप्ट नेमकी काय आहे ते आपण आज बघणार आहे. म्हणून खूप महत्वाचा विषय सांगितलाय. जर आपल्याला आपल्या आयुष्यात प्रगती करायची असेल, आयुष्य बदलायचं असेल किंवा अध्यात्मात जरी प्रगती कुठल्याही दृष्टीनं प्रगती करायची असेल, नुसतंच आयुष्यात नाही किंवा नुसतंच अध्यात्मात नाही, तर सगळ्या बाजूंनी जर प्रगती करायची असेल तर या कर्माच्या कन्सेप्टला जाणून घेणं महत्वाचं आहे. किंवा नेमकं कर्म म्हणजे काय. आता आपण सगळेजण वेगवेगळ्या प्रकारची कर्म करतोय, तर त्या कर्मांचे प्रकार काय आहेत किंवा त्या कर्माला जे काय आपण करतोय त्याच्या मागचा उद्देश काय आहे किंवा कशा पद्धतीनं आपण कर्म करतोय, तर त्याचा परिणाम आपल्या आयुष्यामध्ये काय होतोय हे जर आपल्याला त्याचं ज्ञान असेल आणि जर माहिती असेल तर ते कर्म आतापर्यंत आपल्याला माहिती नव्हतं म्हणून जसं चाललंय तसं आपण करत आलोय, पण जेव्हा त्याचं ज्ञान मिळतं तेव्हा आपण ते आणखीन चांगल्या पद्धतीनं करू शकतो किंवा जे कर्म आत्ता पण करतोय तेच पुढेही करणार आहे, पण कशा पद्धतीनं किंवा काय इंटेन्शन ठेवून किंवा काय त्याच्या मधला जेव्हा डीप गहन कन्सेप्ट जेव्हा माहिती होईल तेव्हा आपण त्या अवेअरनेसमध्ये जाणीवेमध्ये येऊन करू लागू, तेव्हा त्याचा मिळणारा आपल्या आयुष्यावरील परिणाम रिझल्ट तो आपल्याला दिसेल. जे की आतापर्यंत लहानपणापासून जन्मल्यापासून आपण कर्म नुसतं जन्मल्यापासून नाही, जन्माच्या आधीपासून आपण कर्म करत आलो. मागच्या जन्मांमधली म्हणजे आता आपला जन्मच का झाला हे आपण मागच्या बऱ्याचशा सेशनमध्ये मी ही कन्सेप्ट सांगितली होती की आपण इथेच का जन्माला आलो, याच आई वडिलांच्या पोटी का आलो, याच देशात का आलो, याच राज्यात का आलो, याच गावात का आलो, हेच बहीण भाऊ आपले का आहेत, हेच आई वडील आपले का आहेत, हे हे अनेक प्रश्न आहेत. हे कशावरनं ठरलं सगळं, कधी प्रश्न पडलाय का तुम्हाला. म्हणजे मी पहिल्यांदाच म्हटलं की मी एकटी बोलणार नाहीये, तुम्हाला या सत्रामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं आहे, बोलायचं आहे. तर चॅटबॉक्स सगळ्यांसाठी ओपन आहे. तर तुम्ही चॅटबॉक्समध्ये सांगायचं की तुम्हाला वाटतंय का की कर्म जे आहे किंवा ही कन्सेप्ट आहे त्याचा खूप महत्वाचा वाटा आहे आपल्या या इथेच जन्माला का आलो, किंवा जे काही कन्सेप्ट जेव्हा किंवा जे काही आपल्या आयुष्यात आता आपण अनुभवतोय, आजूबाजूला बघतोय, त्याचा संबंध आपल्या कर्मासोबत आहे का.
मुळात कर्म मानता का तुम्ही, हे महत्वाचं आहे. येस. ओके. 2 जणांचा रिप्लाय, 3 जणांचा. जितकं तुम्ही ऍक्टिव्ह राहाल, इन्व्हॉल्व राहाल, तितक्या तुमच्या प्रश्नांची उत्तर आणि क्लॅरिटी जास्ती मिळेल, हे मी खात्रीनं सांगेन. त्यामुळे इन्व्हॉल्वमेंट जेवढी ठेवाल तितकं उत्तम आहे. कारण कर्म बंधन आहे असं वाटतंय का तुम्हाला, किंवा यातनं मुक्ती मिळेल? ओके, मला बऱ्यापैकी उत्तरं छान आलेत सगळ्यांची की हो म्हणून. कोणी असं नाही आहे का की नाही म्हणणार? असेल तर मला जास्ती आवडेल. कर्म कर्मामुळे होतं म्हटलं जातं, आपण लहानपणापासून ऐकलंय. येस, नो आयडिया. ठीक आहे, माहिती नाहीये, काही हरकत नाहीये. म्हणजे सगळ्यांना सगळं माहिती असलंच पाहिजे असं अजिबात नाहीये. येस, हिअर्ड. ओके, फाईन. तर कर्मामुळं होतंय असं आहे का, हे विचारलं होतं. कोणाला असं वाटतंय का की कर्मामुळं नाही होत, बाकीच्या पण गोष्टी आहेत? ऑब्व्हियसली प्रत्येक गोष्ट घडण्यासाठी एकच गोष्ट कारणीभूत नसते. पण आपण जे काही शिकत आलोय आपल्या परंपरेनुसार, ग्रंथांमध्ये सांगितलं गेलंय त्याप्रमाणे. ओके. या जन्मात फेडावं, तेच आपण बघणार आहे आता, हे कर्मांचे प्रकार वगैरे. तुम्ही पोस्ट वाचलीच असेल, सेशन कशाबद्दल आहे हे टाकलं होतं त्याच्यावरनं. येस. आपले कर्म चांगले, ओके, चांगले वाईट आणि त्याचे परिणाम चांगले वाईट होतात, हे पटतं का सगळ्यांना? कर्म चांगलं असेल तर त्याचा परिणाम चांगला होतो आयुष्यामध्ये, आत्ताच्या असेल किंवा पुढच्या असेल. कर्म चांगलं असेल तर त्याचा परिणाम चांगला होतो. ओके, हो म्हणतात. ओके. मग तुम्ही असंही बघत असाल, काही काही जण आजूबाजूला कर्म चांगलं करत नाहीत, हे आपण बघतोय, पण तरी पण त्यांच्या आयुष्यात चांगलं होत आहे. मग ते कशामुळं? असं असं बघितलंय का की त्यांची कर्म आत्ताची वाईट आहेत, तरी त्यांच्या आयुष्यात खूप छान चाललंय सगळं? ओके. येस, मागील जन्मांचे कर्म. येस, बऱ्यापैकी बऱ्याच जणांना या कन्सेप्ट माहिती आहेत असं जाणवत आहे. कोणाला इथं कर्माचे प्रकार माहिती आहेत का? म्हणजे आपले ग्रंथ वाचले असतील तर तुम्हाला त्याची आयडिया असेल. कर्माचे प्रकार माहिती आहेत? कोणाला माहिती असतील तर तुम्ही सांगू शकता. बऱ्याच जणांनी लिहिलंय की प्रारब्धानुसार, मागच्या जन्माच्या कर्मानुसार या जन्मात मिळतं. पूर्वीचं कर्म चांगलं असेल म्हणून या जन्मात मिळतं. ओके, बरोबर. कर्माचे प्रकार संगीताताई म्हणतात संचित कर्म. ओके. प्रियाताईंनी सांगितले प्रारब्ध कर्म. ओके. सारिकाताईंना माहिती नाहीये. ओके. आणखीन आणखीन एक. ओके, संगीताताईंनी अजून एक सांगितलं, प्रारब्ध कर्म. येस. तर हे कर्माचे प्रकार आपण बघणार आहोतच. आणि चांगलं कर्म, वाईट कर्म, मनुष्य जन्म किती महत्वाचा आहे. येस. प्रारब्ध, संचित, क्रियमन. ठीक आहे. तर हे तुम्हाला वेद ऐकून माहिती असतील, वेदांची नावं माहिती असतील. माहिती आहेत का? वेदांची नावं माहिती आहेत आपल्या? माहिती असतील तर प्लीज लिहू शकता चॅट बॉक्समध्ये. ओके. बरंच बरोबर. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, आणखीन चौथा अथर्ववेद. येस, तृप्ती त्यांनी सांगितलंय. तर हे 4 वेद आहेत आपले, त्या वेदांमध्येही ही कन्सेप्ट सांगितलेली आहे. तर आपण आता मेन विषयाकडे वळूयात. धन्यवाद ज्यांनी ज्यांनी याच्यात इन्व्हॉल्वमेंट दाखवली, त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि आभार. तर ह्या कर्माचे प्रकार 3 आहेत आणि हे आपल्याला वेदांमध्ये ऑलरेडी सांगितलंय. ज्यावेळी हे सायन्स, विज्ञान, टेक्नॉलॉजी काहीही नव्हतं, कशाचाही कुठेही शाळाही नव्हत्या, त्या काळामध्ये आपल्या ऋषीमुनींनी, संतांनी म्हणा किंवा वेद व्यासांनी जे काही ग्रंथ लिहिलेत, हे जे काही आहे त्याच्यामध्ये त्यांनी हे सगळं लिहिलेलं आणि सांगितलेलं आहे. मग याच्यामध्ये कर्माचे 3 प्रकार आहेत मुळात. जसं की संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि आगामी कर्म. संचित कर्म म्हणजे काय? तुम्हाला जर पाहिजे असतील कन्सेप्ट तर फक्त टायटल लिहून ठेवा, बाकी सगळे डिटेल लिहू नका, जास्ती समजून घेण्याचा प्रयत्न करा. तर
संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि आगामी कर्म. संचित कर्म म्हणजे काय? आतापर्यंत जितके काय आपण मागच्या सेशनमध्ये बघितले, आपण जेव्हा ध्यानाला जोडलं जातं तेव्हा कमीत कमी आपले मनुष्य योनीतले 250 ते 300 जन्म आपण घेतलेत आणि मग आपण ध्यानाला कनेक्ट झालेलो आहोत. हे 250 ते 300 ही रेंज का सांगितली? एक्झॅक्ट आकडा का नाही सांगितला? प्रत्येकाची कर्म वेगवेगळी आहेत, प्रत्येकानं घेतलेले जन्म मरणाचे फेरे वेगवेगळे आहेत, म्हणून ती रेंज सांगितली. मग जेव्हा आपण ध्यानाला कनेक्ट होतो त्याच्या आधी आपले कमीत कमी सांगितलं, कमीत कमी 250 ते 300 जन्म आपण फक्त मनुष्य योनीमध्ये घेतलेले आहेत आणि मग आता आपण ध्यानाकडे आलो. ठीक आहे. तर हे जे काय मनुष्य योनीतले 250 ते 300 जन्म आहेत ते सोडून आणखीन 83,09,998 बाकीच्या योनींमध्ये जे काय जन्म घेतले तिथली कर्म. मग त्या कर्मांचा इम्पॅक्ट किंवा ती कर्म जास्ती इंटरफेअर म्हणा किंवा त्याचा इम्पॅक्ट जास्ती होत नाही जेवढा आपण मनुष्य योनीमध्ये जी काही कर्म करतो त्याचा इम्पॅक्ट आपल्या पुढच्या आयुष्यावर होतो. तर जे काही मागचे जन्म, त्यामुळे आपण फोकस मनुष्य योनीवरती करूया आता. तर मनुष्य योनीमध्ये जे काही आपण मागचे कित्येक जन्म घेतलेत त्या जन्मामध्ये आपण जे काही कर्म केलंय, नुसतं कर्म नाही, ते कर्म करण्याआधीचे विचार. म्हणून बघा आपल्या या प्लॅटफॉर्मवरती जे काही सेशन झालेत, मी सांगितलं आधी पण माध्यम आहे, इथे माझा काहीच रोल नाहीये, फक्त पोस्टमनचा आहे, द्यायचं काम करायचं, पत्र आलेलं घरी नेऊन देण्याचं ज्याच्या ज्याच्या ऍड्रेसवरती, तेवढंच काम करते. तर मग हे सगळं एनर्जी करून घेते. मागणी तसा पुरवठा, समोरून जशी मागणी असेल तसा पुरवठा होतोय. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा मॅजिक बुक हे घेतलं होतं ग्रॅटिट्यूड, धन्यवादासाठीचं. त्याच्यानंतर विचारांचं सामर्थ्य घेतलं होतं, त्याच्यानंतर मनाशी रिलेटेड घेतलं होतं आणि आता त्याच्या पुढचं येत आहे. त्याच्यामध्ये हा एक सेशन ठेवलाय, तेही एनर्जीनी आलं, ध्यानातून आलं म्हणून घ्यायचं ठरवलं. नाहीतर असा काही प्लॅन नव्हता आज हा सेशन घ्यायचा. जेव्हा आलं तेव्हा फक्त सांगितलं मी. तर हे का होतंय, हे सिक्वेन्सनी आलंय, याच्या मागचं पण काहीतरी प्लॅन आहेत. प्लॅन म्हणजे काय? आपल्या सोलला ज्या सिक्वेन्सनं ज्ञान घेण्याची गरज आहे त्या पद्धतीनं ते या प्लॅटफॉर्मवरती येत आहे. मग आपण कर्माशी रिलेटेड बोलतोय आता. मग ही कर्म जी काही 3 प्रकारची सांगितली, संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि आगामी कर्म. मागचे जितके काही जन्म आपण घेतले त्या जन्मांमध्ये जी काही कर्म केलेत ती कर्म होण्याआधी त्याच्या मागे पहिल्यांदा विचार निर्माण झालेला आहे. उगीच नाही सांगितलं मी मागचं की का आपल्या प्लॅटफॉर्मवरती सिक्वेन्सनी आलंय सगळं. तर कर्म कसं तयार होतं? पहिल्यांदा त्याचा विचार येतो. डायरेक्ट आपण कर्म करतो का कुठलं? कोणी आहे का इथे? सांगू शकता तुम्ही की मी डायरेक्ट कर्म केलं, मला त्याच्या आधी काहीच विचार आला नाही डोक्यात, मी डायरेक्ट केलं आणि मग विचार आला, असं कोणी आहे का इथे? असेल तर प्लीज सांगू शकता. तर हे जे काही कर्म आहेत ना, ते कर्म आपल्या हातून घडण्याआधी, कुठलंही कर्म असेल म्हणजे हाताने करायचंच असं नाही, मनाने करायची ही कर्म किंवा आपल्या वागण्यामुळे दुसऱ्यांकडनं करून घेणारी ही कर्म असतील, तर ती कर्म करण्याआधी विचार काम करतो. आपला विचार येतो पहिला आणि त्या विचारानंतर कर्म होतं. त्यामुळे विचार खूप महत्वाचे आहेत. मग विचारांमुळं कर्म बनतं. मग जसे आपले विचार असणार आहेत तसं आपलं कर्म असणार आहे. मग हे विचार कसे येतात? मग त्याच्यासाठी आपण मनाचे पण सेशन बघितले, बरोबर? मनाचे प्रकार बघितले आपण. कोणी सांगू शकेल ज्यांनी अटेंड केले होते मागचे वर्कशॉप, मनाचे प्रकार कुठले कुठले आहेत? किती प्रकारांची मनं आहेत आपल्या आतमध्ये? कोणी सांगू शकत असेल तर सांगा. तर मग हे विचार कुठून येतात? मनातून. मग मनाचे प्रकार आपण बघितलेत याच्या आधी, कोणाला आठवत असेल तर प्लीज लिहू शकता. आठवतंय का कोणाला? मनाचे प्रकार. आत्ता मी जसं कर्माचे प्रकार सांगितले, नाही हे विचार झाले. नितेश दादांनी जे सांगितलं, नकारात्मक विचार, सकारात्मक विचार, चमत्कारिक विचार, हे विचारांचे प्रकार झाले. पण विचार कुठून येतात? मनातून. मग मनाचे प्रकार, सकारात्मक, नकारात्मक हे विचारांचे प्रकार झाले. ओके. चेतन, अंतर्मन, यस, चेतन, अवचेतन, कॉन्शियस, सबकॉन्शियस, अनकॉन्शियस, सुपर कॉन्शियस, असे 4 प्रकार बघितले होते आपण मनाचे. आणि मनावरून विचार म्हणजे मनात जे काय चालू आहे त्याच्यावरनं विचार तयार होतात आणि त्या विचारांमुळे कर्म तयार होतं. मग जसे विचार असतील तसे आपली कर्म असतात. मग हे मन
जे काही आहे आपलं मनामुळे विचार येतात ना, मग ते मनावरती कुठल्या गोष्टींचा परिणाम होतो कोणी सांगू शकेल का? पहिली गोष्ट, विचारांचे प्रकार काय आहेत? सकारात्मक, नकारात्मक. एक तर पहिला आहे ते विनाशकारी विचार बघितले होते आपण. विचारांचेही प्रकार चार होते: विनाशकारी विचार, नकारात्मक विचार, सकारात्मक विचार आणि चमत्कारिक विचार होते. मनाचेही चार प्रकार होते: कॉन्शियस, चेतन मन, अवचेतन मन, सबकॉन्शियस माइंड, अनकॉन्शियस म्हणजे अचेतन मन, आणि सुपर कॉन्शियस, जे की मिराक्युलस विचारांसारखं सुपर कॉन्शियस, जे की एनलायटन पर्सन जे आहेत आपण, जे जे मोठे साधू संत बघतो, जसं की साईबाबा असतील, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, गौतम बुद्ध, हे जे काही आहेत ते सुपर कॉन्शियस मनाचे होते. असे हे चार प्रकार मनाचे झाले. विचारांचे चार प्रकार बघितले, मनाचे चार प्रकार बघितले. का बघितले? कारण हे काय, जे आपलं तीन प्रकारचं कर्म आहे, कुठलं? संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि आगामी कर्म, याचं कनेक्शन या चार गोष्टींशी आहे. विचारांच्या चार गोष्टींचे, मनाच्या चार गोष्टींशी, मनाच्या प्रकारांशी चार. म्हणून हे आपण रिव्हिजन करतोय किंवा परत सांगितलं जातंय. तर आता आपण ते व्यवस्थित समजून घ्या. आपण विचारांचे प्रकार बघितले, मनाचे प्रकार बघितले. आता आपण कर्म बघतोय: संचित कर्म, प्रारब्ध कर्म, आगामी कर्म. संचित कर्म जे आहे ते मागचे जे काही 250-300 मनुष्य योनीतले जन्म घेतले, त्या जन्मांमध्ये आपण जे काही कर्म केलंय, विचार केलेत, दुसऱ्यांसोबत वागलोय, त्यामुळं जे बनलंय किंवा ज्याचा साठा झालाय ते म्हणजे संचित कर्म. आणि त्या संचित कर्माच्या आधारावरती आत्ता आपला जन्म झाला आणि जो कुठे जे काही जन्म झालाय तो. आत्ताच्या या जन्मामध्ये जी काय आपण कामं करतोय, जिवंत असताना, आत्ता प्रेझेंट टेन्समध्ये, वर्तमान काळामध्ये, ती आहेत सगळी प्रारब्ध कर्म. त्याच्यानंतर आहे आगामी कर्म. आगामी कर्म म्हणजे काय? पुढची, म्हणजे आत्ता कर्म केल्यामुळे पुढे त्याचे परिणाम भोगायला लागतात. फॉर एक्झाम्पल, आत्ता बी पेरलं, समजा आत्ता आंब्याची कोय पेरली, तर लगेच इमिजिएट आपल्याला आंबा मिळत नाही ना. 1 वर्ष, 2 वर्ष, जे काही त्याचं असेल त्यानंतर मिळतं त्याचं फळ आपल्याला. ते झालं आगामी कर्म. आणि जेव्हा आपलं मनुष्य जन्म संपत येतो, तेव्हा जेवढी काही म्हणजे संपत असतानाची जी काही प्रारब्ध कर्म असतात, त्या कर्मांचं कन्व्हर्जन संचित कर्मांमध्ये होतं आणि परत त्या संचित कर्माच्या आधारावरती आपला पुढचा जन्म होतो. मग आता हे चक्र चालूच राहतं, चालूच राहतं. म्हणून आजच्या सेशनचं नाव आहे कर्म बंधनातून मुक्ती. तुम्हाला वाटतंय का होऊ शकते? विचार करून सांगा की एवढ्या गोष्टी आपण करत असतो, कर्म करत असतो, ही सायकल चालू आहे, कंटिन्युअस चालू आहे. म्हणजे आपण जो विचार करतो त्या विचारातनं पण कर्म क्रिएट करतो, भाव निर्माण करतो, त्यातनंही कर्म निर्माण करतो, हाताने ऍक्च्युअल मध्ये प्रॅक्टिकली कर्म करतो, त्यातनंही कर्म निर्माण होतातच. मग या कर्मातनं आपण मुक्त होऊ शकतो का? काय वाटतं तुम्हाला, होय किंवा नाही? सांगू शकता? या कर्मातनं आपली मुक्तता होऊ शकते का? मला वाटतंय सगळे जागे आहेत. ओके. ओके, अध्यात्म मार्गानं काही जण नाही म्हणतात, काही जण होय म्हणतात. जे होय म्हणतात त्यांना मी रिक्वेस्ट करेन, तुम्ही कसं काय मुक्ती होऊ शकते, तुम्हाला कसं वाटतंय की कशी मुक्ती होऊ शकेल कर्मातून? हँड रेज करून सांगितलं तर चालेल. या कर्मातनं कशी मुक्ती होऊ शकेल? कोणी हँड रेज, म्हणजे ज्यांनी होय हे आन्सर दिलंय त्यांच्यापैकी कोणीतरी हँड रेज करून तुम्ही थोडक्यात सांगायचं आहे 1-2 मिनिटात. तुम्ही होय म्हणताय, त्या कशाच्या आधारावरती किंवा तुम्हाला काय वाटतंय कशी मुक्ती होऊ शकेल? कोणी सांगू शकेल? आपल्याकडे वेळेचं बंधन आहे, त्यामुळं. येस मुकुंद दादा, तुम्हाला अनम्यूटचा ऑप्शन दिलाय. हा. आपण जी कर्म करतोय ती म्हणजे चांगली केली तर त्यातनं मुक्ती मिळू शकते. आपला मी मागच्या सेशनमध्ये तुम्ही मला वाटतंय होतात. मनुष्याचा जन्म कधी होतो? जास्त पुण्य केल्यावर होतं का पाप केल्यावर होतो? की नाही, दोन्ही पाप आणि समान पुण्य समान केलं म्हणजे बॅलन्स समान होते. केलं?
मग कर्माची मुक्ती चांगली कर्म केल्यावर होईल असं वाटतंय का तुम्हाला? कारण सांगितलं की जसं आत्ता आपण बघतो आजूबाजूला, त्यांची कर्म आत्ताची वाईट असूनही त्यांच्या बाबतीत चांगलं होतंय. आणि अशीही माणसं आहेत ते खूप चांगली कर्म करतात पण त्यांच्या बाबतीत वाईट होते. मग त्यांची मुक्ती होऊ शकते का? काय वाटतं तुम्हाला? काय म्हणजे अजून काही विचार करून सांगता येण्यासारखं? कर्माची मुक्ती होऊ शकते का? आणि होऊ शकत असेल तर कशी होईल? जसं आता मनुष्य जन्माचं कळलं आपल्याला की मनुष्य जन्म कधी मिळतो? अर्ध पाप अर्ध पुण्य समतुलित पाहिजे तेव्हा होतो. पुण्य 51% झालं आणि पाप 49% झालं तरी मनुष्य जन्म मिळत नाही. आणि पाप 51% झालं आणि पुण्य 49% झालं तरी मनुष्य जन्म मिळत नाही. 50-50%च व्हावं लागतं तेव्हाच मनुष्य जन्म मिळतो. म्हणून मनुष्य जन्माला खूप महत्व आहे. आपण ऐकलंय, माहिती झालंय. तसं कर्मातून मुक्ती होऊ शकते का? होऊ शकते तर मग कशी होऊ शकते? काही अजून कोणी सांगू शकेल? थँक्यू मुकुंद दादा. येस, नीलाताई, तुम्ही व्हिडिओ ऑन केलात तर बरं होईल. तुम्हाला अनम्यूटचा ऑप्शन दिलाय, व्हिडिओ ऑन करा. नीलाताई. हा. आपण जी कामं करतो त्याचं कर्ते पण आपल्याकडे ठेवलं नाही हम्म. तर त्याच्या पुढचे कर्माचे कर्मफळ निर्माणच होणार नाही. त्याच्यामुळे आपण कर्ममुक्त होऊ शकतो. ओके, खूप छान सांगितलं. मग आपल्याकडनं पुढचा प्रश्न आहे माझा, की मग आपल्याकडनं अशी अवस्था येते, आता तुम्हाला हे माहितीये की त्याचं कर्ते पण नाही घेतलं की आपल्याला कर्म लागणार नाहीये. मग हे हो आपल्याकडनं आचरणामध्ये येतं का? हो येतं ना. ज्या ज्या वेळेला जे जे काम आपण करतो आहे हम्म. त्यावेळेला आता ही काम करणं ही जबाबदारी आहे. त्याच्यात आता ह्या क्षणीचं हेच काम आहे असं आपण म्हणायचं. ते हम्म. काम पूर्ण झालं की आपण त्याच्यातून बाहेर पडायचं. त्याचं वा- चांगलेपणाही घ्यायचं नाही आणि वाईटपणाही घ्यायचा नाही, पण ती गरज असते आता. समजा आता तुम्हाला कोणीतरी विचारलं की हे कोणी केलं, तर तुम्ही तेव्हा काय सांगता की कोणी केलं? समजा ती गोष्ट तुम्ही. हो. हो. मी केलं असं म्हणणं गरजेचं आहे. ठीक आहे, कारण गरजेचं पण आहे तुम्ही म्हणता, हा पण तो आतमधला जो भाव आहे हा, तो तो सोडता आला तो पाहिजे. अहंभाव असतो नको. का तसा, असं विचारते मी. हो, पुष्कळ वेळेला ठेवू शकतो. ठेवू कधीतरी होत शकतो. नाही ठेवू कारण शकतो. अजून आपण पूर्ण नाही झालोय त्याच्यात. येस. पण त्याच्या दृष्टीने खूप प्रवास चालू आहे आणि आता इतके टप्पे आपण ओलांडल्यामुळे ही अनुभवाची हे जास्त आत्ता आली आहे. त्या वयात त्या वयात सुद्धा ती ठेवत होतो आम्ही की आता हे मला कर्तव्य आहे, की आता मला मुलाला डबा द्यायचा आहे, आपलं कर्तव्य आहे, त्याच्यातून बाजूला व्हा. आता पुढचं काम हे करायचंय, हो हे आता घरासाठी कर्तव्य आहे, हे झालं की बाजूला व्हा. असं म्हणत म्हणतच काम करत होतो. ओके. मग असं आपल्या दिवसभरात तर आपण एक उदाहरण दिलं तुम्ही डब्याचं. दिवसभरात तर आपण असंख्य अगणित हो गोष्टी हो, करत असतो, नुसत्या अगणित हाताने नाही, करतो. मनाने, विचारांनी. मग त्या म्हणजे ह्याचं वेळी एकच होतं. उदाहरण मला व्यवस्थित वाटतं की जसं आपण ऑफिसमध्ये कामाला गेलो तर ऑफिस मधलं काम कितीही कोणी देऊ दे त्यावेळेस आपण ते करतो, ते त्याच्या बदल्यात पगार घेतच असतो, पण त्याची ओझी घरी आणत नाही. त्याच्या मालकाला त्याच्याबद्दल मिळणारा नफा आणि नुकसान ह्याच्यामध्ये आपला काहीच सहभाग नसतो. ओके, मग हे असं वाटत नाही का आपल्याला की ठीक आहे, आता मी इतके वर्ष इथं काम करते, पुढच्या वर्षी मला पगार वाढवून मिळाला पाहिजे? हा, त्या कामाच्या स्वरूपावर तो मोबदल्याचा विषय येतो ना. काम हे तर पण करतोच असं आहे. वाटतं का आपल्याला, असं मी विचारते. हा, नक्कीच वाटणारच ना, ओके, वाटणार. ठीक आहे, चालेल, थँक्यू. पण तरीही अकर्मच करत राहायला पाहिजे आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचा श्रीकृष्ण आहे. हो, गीता उदाहरणं काळ खूप श्रीकृष्ण. ताई, उदाहरणं तर खूप आहेत, असंख्य द्यायची झाली तर. प्रश्न आपल्याला इम्प्लिमेंटेशनचा आहे. म्हणजे हा, आपण आपल्या तो आयुष्यात
किती तसं असतं तर मग आतापर्यंत जी पृथ्वीवरची लोकसंख्या आहे ना त्यातले 50% मोक्ष पावली असते. हो. एवढी उदाहरणं आपल्याला आपल्या इथे समोर आहेत. लाईव्ह उदाहरणं अव- पण आहेत. हा. तर अवघड आपल्या आहे. जरी त्या क्षणी केलं तरी सुद्धा 10 वर्षांनी कधीतरी एखाद दिवशी वाटतं अरे तेव्हा ते काम केलं होतं. तर ते आलंच नाही पाहिजे पुढे, आपल्या हातून ते घडलंय इथपर्यंत ती अवस्था जायला हवी, पण ओके. ती अजून होत नाही. येस, थँक्यू. तर बघितलं आपण की करते पण नाही घेतलं पाहिजे. मग हे इतकं सोपं आहे का? फॉर एक्झाम्पल आपण कुठल्या तरी मंदिरात गेलो, त्या दानपेटीत काहीतरी टाकलं. आता तर दानपेटीत टाकायलाच जात नाही आपण, कारण आपल्याला माहिती आहे तिथं ते ऑफिस असतं, त्या ऑफिसमध्ये पावती मिळते जी की आपल्याला टॅक्स वाचवायला मदत करते. ATG म्हणतात ना तिला. येस. मग ती पावती जर आपल्या नावाची असेल तरच आपल्याला टॅक्समध्ये बेनिफिट मिळतो. बरोबर. दुसऱ्यांच्या नावाची पावती आपण आपल्याला नाही जोडू शकत, मग मिळणार नाही आपल्याला कन्सेशन. मग हे कर्म आपण क्रिएट केलं की नील केलं दान करून? काय वाटतं तुम्हाला? हे कर्म तुम्ही चॅट बॉक्समध्ये लिहू शकता. हे कर्म जे काय आपण दान, आपल्याला वाटतं ना की दान करणं चांगलं कर्म आहे, वाटतं ना सगळ्यांना? आता आपण हे पण बघितलं की कर्तेपणा न घेता येस क्रिएट करतोय. मग दान केलं नाही पाहिजे असं आहे का याच्या मागे? याचा अर्थ मग जर आपण दान करून कर्म क्रिएट करतोय तर मग दान नाही केलं पाहिजे असं आहे का? आपल्याला हे आता कळलं की अकर्तेपणा घेऊन मग आपल्याकडे तो अकर्तेपणा आलाय का? निनावी दान करणं हेही ठीक आहे, ठीक आहे, तुम्ही पावती नाही घेतली पण तुमच्या आतमध्ये ते निनावी दान होतंय का? आपल्याकडे तेवढी आपली चित्तशुद्धी झालीय का? येस, हे सगळं माहितीये. कोण या कानाचं त्या कानाला कळता कामा नाही, या हाताचं त्या हाताला कळलं नाही पाहिजे दान केलेलं. हे सगळं आपल्याला थेअरी सगळ्यांना पाठ आहे. इथं असं कोणीच नाहीये की हे माहित नाही म्हणणार. दान कसं केलं पाहिजे, काय असलं पाहिजे वगैरे वगैरे. येस, अपेक्षा असतात. बरोबर आहे स्नेहा त्यांनी सांगितलेलं. यायला नको अहंभाव हे कळतंय पण वळत तर नाहीये ना अजून. आणि जरी वाटत असेल वळतंय पण, तर आपल्याला बघायचंय दिवसभरात किती वेळा वळलंय. असं कोणी आहे का इथे की 100 कामं केलेत तर त्यातली 99 कामं मी अकर्ता भावात केलेत, किंवा माझ्याला अपेक्षाच येत नाहीत, किंवा त्याच्याबद्दल मी काही आणखीन पुढे विचारच करत नाही आणि केलाच नाहीये कधी आत्तापर्यंतच्या आयुष्यात? असं कोणी आहे का इथं? मी तरी नाहीये. तुमच्यापैकी कोण असेल तर ग्रेट. दुसऱ्यांच्या नावानं जरी दिलं तरी दिलं ना कोणाच्या तरी नावानं. आणि मुळात आपण जेव्हा देवात मंदिरात जातो, कधी असं केलंय का की नुसतं देवाला गेलोय, कुणासाठी? देवासाठी गेलोय असं कधी झालंय का? का जातो आपण देवळात? आपली अपेक्षाच काय असते? मंदिरात बघा, बरेच ऍस्ट्रॉलॉजर वगैरे आहेत ना, सजेस्ट करतात की मंदिराच्या समोर घर असू नये. ऐकलंय का तुम्ही कोणी असं? आपल्या बाबतीत आपण म्हणतो की का, उलट मंदिर तर सकारात्मक ऊर्जा देणारं पवित्र ठिकाण आहे. पण ऍस्ट्रॉलॉजर सांगतात की मंदिरासमोर घर असणं चांगलं नाहीये, किंवा घराचा मेन दरवाजा असणं चांगलं नाहीये. जेव्हा त्यांना विचारलं जातं ना की का म्हणून, तेव्हा त्यांचं उत्तर असतं की मंदिरात येणारी व्यक्ती अशी एकही व्यक्ती नसते, किंवा खूप बोटावर मोजण्या एवढ्या व्यक्ती असतात की त्या काही मागायला नाही येत. पटतंय का तुम्हाला? मंदिरात जाणाऱ्यांपैकी खूप कमी व्यक्ती अशा असतात की त्या मागायला येत नाहीत, किंवा ज्या मागायला येत नसणाऱ्या व्यक्ती अशा असतात की आधी मागितलेलं असतं ते पूर्ण झालेलं असतं म्हणून आलेले असतात. नाहीतर मॅक्झिमम व्यक्ती किंवा माणसं जी जातात ती काहीतरी मागायलाच जातात. मला हे झालंय, मला ते झालंय, मला हे दे, मला ते दे, मग मी हे, तू मला हे दिलंस की मी तुला ते देतो. डील करायला जातो ना आपण देवाकडे. माझी ही इच्छा पूर्ण झाली की 21 नारळ देतो. रे, ज्यानं निर्माण केलंय त्याला 21 नारळ, तो तर असा सहज 21 काय, अख्खं जग त्याच आहे. आणि आपण त्याला, मग हे चुकीचं आहे बरं. म्हणजे ह्यातनं पण कर्म क्रिएट होतातच. बरोबर. मग जे काय करतोय आपण, मग हे सगळं करतोय, या कर्मबंधनातनं आपण मुक्त होऊ शकतोय का? आणि ठीक आहे होऊ शकतोय,
मग ते एक अकर्तेपणा घेऊन व्हायचंय हेही कळतंय, पण वळत नाहीये. मग ते वळण्यासाठी काय करायला पाहिजे? तर त्यासाठी मी मागच्या पण एका सेशनमध्ये सांगितलं, हे जे वर्ष आहे 2026, हे संगतीचं वर्ष आहे. तुम्ही ज्या व्यक्तींच्या संगतीमध्ये असाल त्याप्रमाणे तुमचं घडणार आहे. मग आता मगाशी विषय कुठेपर्यंत आला होता? कर्माचे प्रकार 3 सांगितले. त्या तिन्ही कर्मांची काय डिटेल्स, कशाला काय म्हणतात तेही सांगितलं. कर्म कशामुळे निर्माण होतात? विचारांमुळे सांगितलं. विचारांचे 4 प्रकार सांगितले. विचार कशामुळे निर्माण होतात? मनामुळे होतात. मनाचे 4 प्रकार सांगितले. आणि मनात जे काही मन आपलं निर्माण होतंय किंवा मन ज्या प्रकारे कार्य करतंय किंवा मनाचे जे 4 प्रकार आहेत त्यामध्ये जे काही कार्य घडतंय विचार निर्माण करण्याचं, ते पूर्णपणे आपण ज्या संगतीत आहे त्यावरती अवलंबून असते. मग जर आपण सकारात्मक, चांगले विचार करणारे, चांगले कर्म करणारे आपल्या आजूबाजूला असतील, संगतीमध्ये असतील, विचारांमध्ये असतील, जिथे कुठे आपण असू तिथे असतील, तर आपल्याला येणारे विचार तशा पद्धतीचे येतील. जर आपण नकारात्मक ऊर्जेत, म्हणून मागच्या सेशनमध्ये कोणीतरी विचारलं होतं ना, की मी काहीच असं व्हिज्युअलाइज केलं नाही किंवा असं आमच्याकडे काहीच कधी विचार झाला नाही तरी झालं, एखादी वाईट घटना घडली, ती कशी काय घडली? कारण आजूबाजूला जी काही संगत आहे, विचार आहेत, कानावर पडणारे शब्द आहेत, आजूबाजूचं जे व्हायब्रेशन आणि एनर्जी आहे ती त्या पद्धतीची आहे. मग भले तुम्ही स्वतः काही विचार करा, कितीही पॉझिटिव्ह करा, पण तुम्ही ज्या वातावरणात राहता त्या वातावरणाचा 100% परिणाम आपल्यावर होत असतो. आणि तो जो काही परिणाम होतो त्यामुळं त्या ऊर्जेचे, त्या एनर्जीचे, त्या व्हायब्रेशनच्या मुळे तयार होणारे विचार सबकॉन्शियस माइंडमध्ये निर्माण होतात आणि त्यातनं, त्या विचारांमधनं आपल्याकडनं कर्म घडत असतं किंवा आपल्या आयुष्यामध्ये तशा पद्धतीची कर्म घडून किंवा कर्म न करताही त्या सबकॉन्शियस माइंड मधल्या विचारांमुळं आपल्याला काही गोष्टी भोगाव्या लागतात. आणि अशी अनेक प्रकारची कर्म आपण करतोय दिवसभरात, नुसत्या विचारातनं, नुसत्या इंटेन्शन मधनं, उद्देशातनं. म्हणून आपली संगत काय आहे हे सगळ्यात, म्हणजे मी मुळात जाऊन सांगते, कर्म बंधनातनं मुक्ती मिळू शकते कधी? जेव्हा अकर्तेपणा घेऊ तेव्हा. हे सगळं मान्य आहे, थेअरी सगळी पाठ आहे आपल्याला, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन, मग त्यासाठी काय? पुन्हा अवेअरनेस, सजगता, की आपण जो काही विचार करतोय, आपण ज्या कोणाच्या संगतीत आहे, स्वतःला प्रत्येक वेळी तपासून बघता आलं पाहिजे की मी जिथे कुठं आहे तिथं कशा प्रकारचे व्हायब्रेशन्स आहेत, एनर्जी आहे, विचार आहेत, लोक आहेत, कर्म घडतायत आजूबाजूला. त्याचा परिणाम 100% आपल्या आयुष्यात, आपल्या कुटुंबावर, आपल्या स्वतःवर होत असतो. जसं की दारूचं दुकान आहे, दारूचं दुकान ज्याचं आहे तो दारू पित नाही अजिबात, हातही लावत नाही, म्हणजे हात लावत नाही म्हणजे कस्टमरला देताना देतो तेवढंच, पण स्वतः अजिबात घेत नाही. तरीही त्याच्या फॅमिलीमध्ये तुम्ही काय गोष्टी घडतात हे बघू शकता. हे काय आहे? पुन्हा हे कर्माचे जे काही प्रकार सांगितले ना, त्या कर्माच्या प्रकारांमध्ये पुन्हा सब प्रकार येतात, उपप्रकार येतात. आपल्याला तेवढ्या याच्यात गेलो तर नाही समजणार खूप जणांना, म्हणून मी पहिला मेन 3 प्रकार सांगितले. मग हे जे काही आहे, आपण काय करतोय, भलेही आपण दारू पित नाहीये पण आपण दुसऱ्यांना देतोय, त्या व्यक्तीच्या कर्माचे भागीदार आपण होतोय. कधी होतोय? आता आपल्याला म्हणजे दुसरी कर्मच नाही आहेत किंवा दुसरं आता कित्येक उद्योगधंदे आहेत, आपल्याकडे ऑप्शन आहेत, तरी आपण जेव्हा तो निर्णय घेतोय तशा पद्धतीचा उद्योगधंदा करण्याचा, याचा अर्थ आपण कित्येक लोकांच्या आयुष्याच्या कर्माचा भाग बनतोय. मग आपण काय व्यवसाय करतोय हेही खूप मॅटर करतंय. जसं की सांगितलं, आजूबाजूच्या विचारांचा, ऊर्जेचा, एनर्जीचा, व्हायब्रेशनचा परिणाम आपल्या आयुष्यावर होतच असतोय 100%. आपला तर होतो, पण आजूबाजूचा पण. मग आपण कुठल्या वातावरणात आहे? मग त्या वातावरणात राहूनही आपल्याला जर अलिप्त राहता येत असेल तर त्याचा परिणाम नाही होणार. मग हे कसं करायचं? जेव्हा आपण जाणीवेत असू, सजगतेमध्ये असू, तेव्हा ते करता येईल. मग त्यासाठी आधी आपल्याला आपली संगत तपासून बघायला लागेल. ठीक आहे, आता अशा काही गोष्टी असतात की मी कर्म जे करते ते कष्टाचं, चांगलं किंवा काय जे काय असेल ते आहे, पण माझ्या आजूबाजूला अशा गोष्टी आहेत, तर त्या केसमध्ये माझ्याकडे ऑप्शन नाही. मग त्या केसमध्ये आपण काय करू शकतो? स्वतःला अलिप्त ठेवणं. अलिप्त म्हणजे कसं अलिप्त? कर्म करायचं नाही असं नाहीये,
किंवा बाजूचं काही गोष्ट असेल ती आपण नाही नाकारू शकत किंवा त्याच्यापासून बाजूला जाऊ शकत. अशा केसमध्ये आपल्याला आपल्या ऊर्जेचं भान असलं पाहिजे. भान म्हणजे काय, पुन्हा अवेअरनेस, सजगता, जे काय तुम्ही समजाल त्या गोष्टी असून आपल्याला तेवढी एनर्जी आपली अप अप करायला पाहिजे किंवा वाढवायला पाहिजे की त्या गोष्टींचा परिणाम आपल्या आयुष्यात होता कामा नये. मग हे कसं, कधी, कसं सहज शक्य होऊ शकेल, जेव्हा जसं जसं आपण ध्यान, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे वेदांमधलं पण जे सांगितलं तिथंही जे काही सांगितलं त्याच्यात त्यांनी मूळ हेच सांगितलंय. जसं आपण ध्यान करायला लागतो तसं आपलं शुद्धीकरण व्हायला लागतं. इव्हन आयुर्वेदात पण प्राणायाम सांगितलं ज्याच्यामुळे नाडी शुद्धीकरण होते, आणि आयुर्वेदाची जे काही आपण ट्रीटमेंट म्हणतो त्या मुळापासून आजार बरा करणारे असतात. मग हे कशामुळे होतं, तर पूर्वीचे जे काही आहेत आपल्या गोष्टी शिकवलेल्या संतांनी, ऋषीमुनींनी लिहिलेल्या, त्याच्यात हे मुळापासूनच्या गोष्टी शोधलेल्या आहेत. आत्ताच्या ज्या गोष्टी आहेत ते तात्काळ मिळणार आहेत पण मुळातनं नाही आहेत. त्यामुळे त्या पुन्हा नंतर डोकं वर काढू शकतात, मग ते कुठलीही गोष्ट असू. मग त्याच्यामध्ये काय सांगितलंय की मुळातनं काढायचं आहे तर आत्ता जसं सांगितलं, मूळ संगत, मग मन, मग विचार आणि मग कर्म काय करतो ह्याच्यामध्ये अवेअरनेस असला पाहिजे, जाणीव असली पाहिजे, सजगता असली पाहिजे. मग या मुळामध्ये आता आपल्याला सगळं ज्ञान आहे पण इम्प्लिमेंटेशन होत नाहीये. मग हे कसं करायचं, ठीक आहे आम्हाला कळते पण वळत नाहीये. मग यासाठी सुद्धा ऑप्शन दिलेत आपल्या वेदांमध्ये वगैरे. जसं की आयुर्वेदाचं सांगितलंय नाडी शुद्धीकरण किंवा प्राणायाम करून नाडी शुद्धीकरण जसं जसं होईल तसं शरीर लेवलला किंवा शारीरिक स्तरावरचे आजार मुळापासून निघून जायला लागतात, मुळापासून. तसंच कर्म लेवलला, कर्मबंधनातनं मुक्त व्हायचं असेल तर चित्त शुद्धीकरण होणं गरजेचं असतं. आणि ते चित्त शुद्धीकरण कधी होईल, त्याच्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग ध्यानाचा सांगितला. त्याच्यातही ऑथेंटिक ध्यान. आपल्याला इथून पुढे आता ऑथेंटिक ध्यान करायचंय, त्यामुळे तुम्ही थोडंसं, आपण जे काही बाकीच्या गोष्टींवर डिपेंड आहे ना त्याची म्हणजे ते कमी करत जायचं. जसं की गायडन्स किंवा म्युझिक वगैरे. ऑथेंटिक ध्यान, आता ऑथेंटिक ध्यानाचेही 3 प्रकार आहेत, ते आपण बघूयात पुढच्या वर्कशॉपमध्ये जेव्हा ऑथेंटिक ध्यान चालू करणार, मंडला ध्यान चालू करणार आहे आपण. त्याच्यामध्ये सुरुवात, इंट्रोडक्शन तिथूनच असणार आहे. तर हे ऑथेंटिक ध्यान जे की आपल्याला दिसताना करताना इतकं सोपं वाटतं की मग नंतर वाटतं की अरे एवढं करून काय मिळतंय त्यातनं. आपल्याला अवघड गोष्टींची सवय झालेली असते. मग हे चित्तशुद्धी जेव्हा होणार आहे तेव्हा त्या चित्तशुद्धीमुळं आपल्याकडनं वाईट गोष्ट कधीच घडणार नाही. ही पहिली पायरी चित्तशुद्धीकरणाची. ती चित्तशुद्धीकरण झाल्यानंतर वाईट कर्म जेव्हा काही घडणार नाहीये तेव्हा थोडी थोडी सजगता येईल, म्हणजे चांगलं कर्म घडायला लागेल. चांगलं कर्म घडायला लागल्यावर हे कळेल की ह्याचं कर्ते पण नाही घ्यायचंय. जे की कर्मबंधनातून मुक्त व्हायचं असेल तर ह्याचं कर्ते पण आपल्याला नाही घेता का, ह्याचा अवेअरनेस यायला लागेल. हे डायरेक्ट नाही होणार, आणि जरी डायरेक्ट करायला गेलो ना तर ते फार काळ टिकणार नाहीये. जे काय आपण करतोय ते जर कायम स्वरूपी अंमलात आणायचं असेल तर स्टेप वाईज जाणं गरजेचं आहे. डायरेक्ट 100व्या पायरीवर गेलो तर जसं डायरेक्ट 100व्या गेलो तसं डायरेक्ट 100व्यावरनं 0 पायरीवर पण येऊ शकतो. त्यामुळे स्टेप वाईज जायचं. म्हणून प्रॅक्टिकली गोष्टी करतो तेव्हा एक एक पाऊल टाकत जायचं. आणि जेव्हा एक पाऊल टाकतो तेव्हा पुढच्या पावलाची जी काही तयारी आहे ती त्या पहिल्या पावलावर करून घेतली जाते, आणि दुसऱ्या पावलावर जाण्यासाठीचा मार्ग, सोल्युशन, उपाय आपल्याला मिळतो. जेव्हा आपण पहिल्या पायरीवर जातो तेव्हा दुसऱ्या पायरीचा उपाय मिळतो. 0 नंबरच्या पायरीवर असताना डायरेक्ट 100व्या पायरीचं जरी काही कोणी डायरेक्ट घेऊन गेलं आपल्याला तिथं, तर तिथं टिकायचं कसं हे कोण नाही सांगत, किंवा जरी सांगितलं तरी आपल्याकडे तेवढी क्षमता नसल्यामुळे आपण टिकू नाही शकत. म्हणून स्टेप वाईज. म्हणून अध्यात्मामध्ये आहे ना, घाई करून काही होत नाही, किंवा एका वर्षात आध्यात्मिक पातळी गाठली असं करणं अशक्य आहे, गाठूच शकत नाही. कारण ती स्थिती यायला जो काही वेळ लागतो किंवा ती स्थिती आत्मसात करण्यासाठी जे काही धैर्य लागतं ना, त्याला प्रॅक्टिस शिवाय दुसरा काहीच ऑप्शन नाही. तिथे कुठेच शॉर्टकट नाहीये. मग हे शुद्ध होणं किंवा चित्तशुद्धीकरण जेव्हा होईल तेव्हा आपल्याकडनं खोटं बोलणं, कोणाला फसवणं, फक्त आपलंच बघणं, स्वार्थीपणा. जसं की मागच्या वेळी गोष्ट सांगितली होती, आपल्याकडे एकच चॉकलेट आहे आणि समोर 2 मुलं आहेत, त्यातलं एक मूल आपलं आहे आणि एक दुसऱ्याचं आहे, आणि आपल्याला दिसतंय की आपल्या मुलानं भरपूर पोटभर खाल्लंय किंवा त्याला सगळं मिळतंय, आणि त्याच्यानंतर दुसरं जे मूल आहे त्यानं खाल्लंच नाही काय, आणि गरज त्या चॉकलेटची किंवा त्या खाण्याच्या पदार्थाची त्या दुसऱ्या मुलाला आहे. तरीही आपण जर त्या आपल्याच मुलाला देत असू तर इथं आपल्या चुकीचं कर्म घडतं आपल्याकडनं.
इथं आपण स्वार्थ बघतोय. मग ह्याच्यामध्ये जर डीप लेवलला जाऊन बघू आपण, हे कधी होणार आहे? जेव्हा वननेसचं फिलिंग येईल. म्हणजेच काय, सगळेजण आपणच आहोत. आत्म्याच्या लेवलला जेव्हा आपण बघतो, तेव्हा सगळ्या आत्म्याचा जो मेन आत्मा आहे, म्हणजे आपण एकतर परमात्म्याचे अंश आहे सगळे आत्मे, म्हणजे सगळ्याचा शेवट तो एक परमात्मा आहे. त्या लेवलला जेव्हा बघतो तेव्हा आपलं मूल, दुसऱ्यांचं मूल, आणखीन कोण, हे वेगळे नाही तर सगळे एकच आहे. हे जेव्हा भावना येते, ती एकात्म भावना, तो वननेस, तो कधी येईल? जेव्हा आपलं चित्त शुद्धीकरण होईल तेवढ्या लेवलला जाऊन. आणि जेव्हा चित्त शुद्ध होईल तेव्हा आपल्याकडनं घडणारं जे काही कर्म आहे ते समानतेनं, म्हणजे एकात्म भावनेनं होईल. आणि जेव्हा असं एकात्म भावनेनं, म्हणजे काइंडनेस, कंपॅशन, करुणा, प्रेम, अनकंडिशनल लव्ह जे काय म्हणतो ते व्हायला लागेल, तेव्हा आपल्याकडनं वाईट कर्म घडणं कमी कमी होऊन जाऊन एक लेवल अशी येईल की आपल्याकडनं कधी वाईट कर्म घडणारच नाही, सगळी चांगलीच कर्म घडतील. तिथंही कर्ममुक्ती नाही आहे. ती पातळी येईल आणि ते झाल्यानंतर न कळायला लागेल प्रॅक्टिकली, हे चांगलं कर्म पण मी करत नाही आहे ह्याची जाणीव होईल. म्हणणं नव्हे, तोंडानं म्हणणं वेगळं आणि आतमध्ये जाणीव होणं वेगळं. जी जाणीव संतांना झाली होती, संत नामदेव असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, गाडगे बाबा असतील, ह्यांना लोकांनी दगड मारलं, शेण फेकलं, जे काय केलं, तरी त्यांना कधीच रागानं, द्वेषानं बघितलं नाही. का नाही बघितलं? कारण ते एकात्म भावात आले होते, वननेस मध्ये आले होते. त्यांना कळलं होतं त्या गाढवाच्या आतमधला आत्माही आणि माझा आत्मा वेगळा नाहीये, सेम आहे. बरोबर? म्हणून त्या गाढवाला पाणी द्यायला गेले, जे की स्वतःला गरज होती तरी त्यांनी आधी त्याला दिलं. मग हा भाव कधी येतो? जेव्हा चित्त शुद्ध होतं तेव्हा. समोरचा आणि आपला भेद नाही हे कळतं, याची जाणीव होते. नुसतं कळत नाही तर जाणीव आतमध्ये जेव्हा होते तेव्हाच तसं कर्म आपल्याकडनं घडायला लागतं. नाहीतर आपण कितीही म्हटलं मी करतो करतो, नाही होऊ शकत. हे जे काही आपल्या थेअरी आहे ना, माहिती, तुम्ही कितीही ठरवा. आता आजचा हा सेशन ऐकला, त्याच्यानंतर आपण ठरवू की नाही आता उद्यापासून मी चांगलंच कर्म घडणार. कितीही ठरवा, एक दिवस, एक तास, एक मिनिट, एक महिना करू, महिना तर नाहीच शक्य, एक आठवडा जास्तीत जास्त जरी करू शकला तरी तुम्ही पूर्ण दिवसभरात कायमस्वरूपी त्या स्थितीमध्ये नाही राहू शकत. तितकी ती आत्मशुद्धी, चित्ताची शुद्धी व्हायला लागते तेव्हा ते घडायला लागतं, तोपर्यंत घडत नाही. मग ते मुळामधून जेव्हा चित्तशुद्धी होते तेव्हा सगळी कर्म चांगली घडायला लागतात. मग भलेही जसं संतांना मारलं, बरंच काय काय केलं, लोकांनी त्रास दिले, वाईट टाकलं, तरीही त्यांनी चांगलं काम करायचं सोडलं नाही, कारण त्यांची चित्तशुद्धी होती. आपल्या बाबतीत असं केलं आहे का इथे असं कोणी की मला कोणीही कितीही त्रास दिला तरी मी चांगलंच काम करेन, असं असं कोणी आहे का इथे? म्हणजे आपल्याला चित्तशुद्धीची गरज आहे अजून. बरोबर? मग जोपर्यंत आपलं चित्त शुद्ध नाही तर आपण कर्मातनं रिकामीच नाही होणार. आणि कर्मातनं रिकामे होत नाहीये तोपर्यंत आपण कर्म वाढवतोय करून. म्हणजे चांगलं कर्म करा, वाईट कर्म करा, ते वाढणारच आहे. भले आपल्याला वाटत असेल मी हे चांगलं कर्म केलं, जसं की दानाचं सांगितलं, डोनेशनचं सांगितलं, ही कर्म आपण वाढवतच चाललोय. एकतर ते आगामी कर्मामध्ये ऍड होईल किंवा संचित कर्मामध्ये होईल. जे काही प्रारब्ध कर्म करतोय आपण ती वाढवत चाललोय. मग जेव्हा प्रारब्ध कर्म नील कधी होईल? अकर्ते भावानं. अकर्ते भाव कधी येईल? नुसतं म्हणून बोलून करतो करत म्हणजे माहिती आहे नाही येणार. ऍक्च्युअल मध्ये जेव्हा आपल्याकडनं तसं घडणार आहे तेव्हा. म्हणून जे कर्म करतो त्याच्या मागचं इंटेन्शन काय आहे? हा, माझं जर इंटेन्शन असेल मला यातनं पैसे मिळावेत तर माझं कर्म वाढवते मी, कमी नाही होत आहे. तेच जर माझं इंटेन्शन असेल की मी करणारं कोणच नाहीये, जे काय आहे तो करता करविता जे कोणी ती एनर्जी करून घेते ती आहे, मग यातनं जे काही येणार आहे ते माझं नाहीच आहे, ते दुसऱ्यांसाठीच असलं पाहिजे. मग पुन्हा नियम आहे जसं जैन धर्मामध्ये आहेत की जे काय मिळवतं त्याच्यातला 1/4 भाग दुसऱ्यांच्या सेवेसाठी दिला पाहिजे. मग ही जी काही कर्म आहेत, नुसतं आता आपलं कर्म सांगितलंय, आपले अशी रिलेटेड तीन कर्म सांगितली, अशी कर्म आपण समाजाचं देणं लागतोय कर्म, असं आपण देशाचं देणं लागतोय, असं आपण आई वडिलांचं, असे कित्येक जणांचे आपण ही कर्म देणं लागतोय.
आणि सगळ्यात महत्वाचं, जसं सोल कॉन्ट्रॅक्ट बद्दल मागे एकदा सांगितलं होतं त्याप्रमाणे, हे जे काही सोल कॉन्ट्रॅक्ट आहेत म्हणजे आपण आपल्या घरी नवरा बायको म्हणून आपणच का आलो, नवरा नवऱ्याच्या ठिकाणी, बायको बायकोच्या ठिकाणी, कारण मागच्या जन्मांमधली आपली कर्म जे आहेत ना एकमेकांबद्दलची, ती बॅलेन्स करणं गरजेचं आहे. वाढवणं कमी करणं नाही म्हटलंय, बॅलेन्स. आणि जेव्हा ते बॅलेन्स करू, म्हणून बघा कित्येक जणांच्या आयुष्यात असं असेल की, म्हणजे माझ्या आयुष्यात मी हे खूप अनुभवलंय, जेव्हा आपण अध्यात्मामध्ये येतो ना, तेव्हा खूप चांगले नातेवाईक, खूप चांगले मित्रमैत्रिणी असलेले आहेत ना, ऑटोमॅटिकली त्यांच्याशी कनेक्शन बंद होतं, तुटतं म्हणा, किंवा कॉन्टॅक्टच राहत नाही. कोणाच्या बाबतीत झालंय का असं? अनुभवलंय का हे तुम्ही? म्हणजे मी माझं वैयक्तिक सांगेन की शाळेमध्ये म्हणजे सगळं सगळं म्हणजे दप्तर कुठल्या गोष्टीचं, म्हणजे दप्तर पण सेम असायचं मैत्रिणीचं आणि माझं. एकाच बेंचवर बसायचो, एकाच बसनी जायचो, एकाच ट्युशनला जायचो, एकाच शाळेत तर होतोच. जे काही असेल ते एक असायचं. एवढं एवढं म्हणजे क्लोज फ्रेंड म्हणतो ना आपण. आता काहीच कॉन्टॅक्ट नाही, काहीच संबंध नाही, काहीच म्हणजे ते. आणि मागं जाऊन बघितलं की काही कारणच नव्हतं म्हणजे तुटण्यासाठी किंवा ते नातं लांब जाण्यासाठी काहीच कारण नव्हतं, काहीच घडलं नाहीये असं. मग हे कसं काय घडलं, असं का झालं? कारण त्या व्यक्तीसोबतचं जे माझं कार्मिक कनेक्शन होतं ते तिथपर्यंतच होतं. मग काही काही वेळा असंही होतं, जे काही कनेक्शन तुटलेलं असतं ते अचानक 10-20 वर्षानंतर पुन्हा कनेक्शन येतं. का होतं असं? कारण एका स्थितीला यावं लागतं, म्हणजे एकतर आपली ऊर्जा वाढलेली असते किंवा त्या व्यक्तीची कमी झालेली असते, आणि कर्म शिल्लक असतात काहीतरी बॅलेन्स करण्यासाठीची, आणि ती ऊर्जा मॅच होत नसते, फ्रिक्वेन्सी मॅच होत नसते, म्हणून ते तुटलं जातं. आणि एका स्थितीला आल्यानंतर पुन्हा ते कनेक्ट होतं, ती व्यक्ती, ते नातं, आणि मग जे काही कार्मिक आपलं असतं ते परत, जे काही राहिलेलं असतं ते पूर्ण होतं, आणि मग बॅलेन्स. मग हे कर्म समजून घेणं ना, खूप अवेअरनेस मध्ये पाहिजे आपण. त्याच्यासाठी आपण काय करतोय, काय बोलतोय, काय वागतोय, काय इंटेन्शन ठेवतोय. मग तुम्हाला असं वाटतंय का की जे देणारे आहेत ते चांगलं कर्म करतायत, घेणारे आहेत ते वाईट कर्म करतायत, असं वाटतंय का तुम्हाला? काय मत आहे तुमचं याच्यावरती? काय सांगाल त्याच्याबद्दल मग? किंवा एखाद्याचं कार्मिक आहे काही आपल्यासोबत कनेक्शन, म्हणजे आता समजा माझं तुमच्या इथे उपस्थित असलेल्या 99 लोकांसोबत काहीतरी आहे कार्मिक, त्याशिवाय आपण नाही एकत्र आलो, योगायोग कुठल्याच गोष्टीचा नसतो. मग कोण द्यायला आलंय आणि कोण घ्यायला आलंय, कोण सांगू शकेल? म्हणजे जर मी द्यायला आले असेल तर बरेच जण, आता तुमच्यापैकी कित्येक जणांनी प्रत्येक वर्कशॉप नंतर किंवा काही काही जणांनी एखाद्या वर्कशॉप नंतर झूम साठी डोनेशन किंवा पैसे दिलेत. मग कोण इथं द्यायला आलंय आणि कोण घ्यायला आलंय, कोणी सांगू शकेल? तुम्ही द्यायला आलात, मी घ्यायला आले, की मी द्यायला आले, तुम्ही घ्यायला आलात? कशावरनं तुम्ही, म्हणजे काय, कसं त्याचं प्रमाण काढाल, अनुमान काढाल? कोण इथे द्यायला आलंय, कोण इथे घ्यायला आलंय? कोणी सांगू शकेल का? सांगू शकत असाल तर हँड रेज करा किंवा चॅट बॉक्समध्ये लिहा. कोण द्यायला आलंय आणि कोण घ्यायला आलंय? जसं मी उदाहरण दिलं, मी जर द्यायला आले असते तर मग तुम्ही जे पैसे देता ते पण मी घेते ना, मग मी दिलं कशावर? ओके, विद्याताई म्हणतात माहित नाही. ओके, तेच आपण जाणून घेऊयात. कोणाला माहिती असेल तर सांगू शकता, कोण द्यायला आले आणि कोण घ्यायला आले. तुम्हाला कसं कळू शकेल? आता इतक्या कार्मिक गोष्टी होतात आपल्याकडे. ओके, गायत्री ताईंना, हा, तुम्हाला अनम्यूटचा ऑप्शन दिलाय ताई. एक मिनिट, अनम्यूट नाही झाल्यात ताई. नाही, नाही झालाय ताई, आवाज येत नाहीये तुमचा. आम्ही घ्यायला आलोय. मग मी म्हंटल तसं, मग तुम्ही देतायत पण ना झूम साठी पैसे वगैरे, मग तुम्ही द्यायला ते आलाय. आम्ही जरी आम्ही दिले तरी आमच्यासाठीच वापरले जातात. ओके. झूमचे आहेत जे पैसे ते आमच्यासाठीच वापरले जातात. परत ओके. ते तुम्ही काहीच वापरत नाही त्याच्यासाठी. ओके, थँक्यू ताई.
तर हे एक मत सांगितलं गायत्रीताईंनी. ओके, तर आपण बघूयात व्यवस्थितपणे की नेमकं काय आहे ह्याच्या मागचं सगळं. तर कर्मातनं मुक्त व्हायचं असेल तर मुळात आपल्याला कळलं पाहिजे ना आपण देतोय की घेतोय, कारण हे बॅलेन्स व्हायला लागणार आहे, त्याशिवाय मुक्ती नाहीये. मग कोण देते आणि कोण घेते हे कसं ओळखायचं सांगेन. म्हणजे हे माझ्यासाठी पण आहे, तुमच्यासाठी पण आहे, आणि हे प्रत्येक वेळी अवेअरनेस आणि सजग राहणं म्हणजे काय हे यातनं कळेल. जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती, आता आपण व्यक्तीलाच कन्सिडर करूया, तेच उदाहरण घेऊयात जे आपल्याला रोजच्या आयुष्यासाठी उपयोगी येईल. एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये आली आहे, मग कोणी असेल ती, नातं वगैरे पकडू नका, व्यक्ती पकडा, एक माणूस. ती आपल्या आयुष्यामध्ये आली आणि ती जेव्हा आपल्या समोर असते तेव्हा ना आपल्याला इरिटेट होतं, किंवा त्या व्यक्तीने काही जरी सांगितलं तरी आपल्याला काय म्हणतो आपण की नाही बाबा याच्यापासून मला लांबच बरं आहे. येस नेहा, ते दोन्ही बाजूंनी देवाणघेवाण किंवा बॅलेन्स तेव्हाच होणार आहे. पण आपल्याला हे जाणून घ्यायचं की कोण द्यायला आले आणि कोण घ्यायला आले, कर्म. आणि आपल्याला बॅलन्स करायचंय ना, अवेअरनेस मध्ये राहायचंय, त्यासाठी आपण बोलतोय. मग आपण आधी सुरुवात आपल्या प्रॅक्टिकल उदाहरणांवरनं करूया. मग जेव्हा आपण एखाद्याच्या सानिध्यात असतो, एखाद्याबरोबर काम करत असतो, एखाद्या सोबत असू, तेव्हा एखादी व्यक्ती जेव्हा केव्हा आपल्या कॉन्टॅक्टमध्ये येते तेव्हा त्या व्यक्तीकडनं आपल्याला इरिटेट होतं, किंवा काय म्हणू आपण की त्या व्यक्तीनं कितीही चांगलं सांगितलं आपल्याला तरी त्यातनं आपल्याला त्रास होतो, किंवा असे फिलिंग्स आतमधनं आपल्या स्वतःलाच येतात की किती जरी त्यानं सांगितलं ना, चांगलं म्हणा किंवा काही जरी केलं ना, तरी नको वाटतं आपल्याला. या केसमध्ये समोरची व्यक्ती आपल्याकडनं घ्यायला आलेली असते. समजून घ्या योग्य पद्धतीनं, सद विवेक बुद्धी जागृत ठेवून. आपलं त्याच्या मागे काहीच बाकीचं इंटेन्शन नाहीये, किंवा आपण जाणून बुजून ठरवलं नाहीये त्याच्याबद्दल वाईट वागायचं. पण आता ह्याच्यामध्ये हेही समजून घ्या की एखाद्या व्यक्तीबरोबर आपलं काहीतरी मागे भांडण बिंडण झालं असेल, काही म्हणजे एकमेकांचं आवडलं नसेल, काही मतभेद झाले असतील, त्यामुळं आपण एक मनात फ्रेमिंग तयार केलं असेल, किंवा त्या व्यक्तीबद्दलची एक धारणा निर्माण केली असेल, म्हणून जर वाईट वाटत असेल तर ते नाही इथं कन्सिडर करत आहे मी. तो कर्माचा भाग पुन्हा वेगळा आहे. इथं मी हे सांगते, एखादी व्यक्ती आहे जिच्यासोबत मागे आपलं काहीच घेणं देणं, मतभेद काहीच नाही झाले, पण तरीही ती व्यक्ती, जसं की एखादी आपल्या कामाच्या ठिकाणाची व्यक्ती असेल, किंवा कामाच्याच निमित्तानं दुसऱ्या ऑफिसमधनं आपल्याकडे आलेली व्यक्ती असेल, जी की पहिल्यांदा भेटली, दुसऱ्यांदा भेटली, जे काही असेल, त्या व्यक्तीशी आपला काही मतभेद नाही, काही नाही, काही नाही, तरीही ती व्यक्ती आपल्या जवळपास आली, आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आली की आपल्याला थोडंसं हेवीनेस येतो, त्रास जाणवतो, इरिटेशन होतं. पण नाईलाज असतो, आपल्याला ते काम करणं त्याच्यासोबतच भाग असतं. तेव्हा समजून जायचं की ती व्यक्ती आपल्याकडनं घ्यायला आली आहे, म्हणजे आपलं कार्मिक काहीतरी आपलं त्याला देणं आहे. मग ते ऊर्जेच्या रूपात असेल, कामाच्या रूपात असेल, किंवा कुठल्याही गोष्टीच्या रूपात असेल, तर ती व्यक्ती आपल्याकडनं घ्यायला आली आहे, म्हणजे आपण त्याचे देणं लागतो काहीतरी, म्हणून ती आली. आणि त्याच्या उलट की एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात आली, त्या व्यक्तीने काहीही सांगितलं तरी ते आपल्या आयुष्यात खूप लाभदायक ठरतं, किंवा चांगलं वाटतं आपल्याला, म्हणजे जे आपले फिलिंग्स आहेत, किंवा आपल्याला जसं की ते सांगत राहावं, किंवा त्यांनीच मार्गदर्शन करावं, किंवा त्यांनीच काहीतरी उपाय सुचवावा, ज्याच्यामुळे आतून आतून, म्हणजे पुन्हा इथं मी मगाशी सांगितलं ना, आधीच्या गोष्टींचे मतभेद किंवा आधीच्या गोष्टींचं अनुमान घेऊन धारणा बनवलेलं नव्हे, आत्म्याच्या लेवलचं फिलिंग जे येणं असतं ना, येस, ते आत्म्याच्या लेवलचं फिलिंग जे आपल्या आतून सुखकारक वाटतं, याचा अर्थ आपण त्या व्यक्तीकडनं घेत असतो. आणि हे घेणं आणि देणं जेव्हा कळतं, जसं सांगितलं, बॅलन्स कधी होणार आहे, बॅलन्स झाल्यावरच कर्ममुक्ती होणार आहे, पण त्याच्या आधी चित्त शुद्ध असलं पाहिजे. ते चित्त शुद्ध होईल आपण जसं जसं साधना करू, ध्यान करू, तसं चित्त शुद्धीकरणही होईल, पण त्याच्या आधी अवेअरनेस पाहिजे, सजगता पाहिजे, बरोबर. ऍटलिस्ट देणं घेणं तरी कळायला पाहिजे की काय देतोय, काय घेतोय, आणि जे देतोय किंवा जे घेतोय त्याचा आपल्या कर्माशी, एकमेकांशी काय कॉन्ट्रॅक्ट आहे हे कळलं पाहिजे, म्हणून हे उदाहरण दिलं. मग हे जे देणं घेणं जे आहे ना, हे तर अखंड कित्येक जन्मांपासून आपण करत आलोय. हे पृथ्वीवरती येण्याचा जो काही कॉन्ट्रॅक्ट आहे ना,
किंवा इथले जे नियम आहेत, जसं की एखाद्या संस्थेत गेल्यावर त्या संस्थेचे काहीतरी स्पेसिफिक नियम असतात, तसं ही एक संस्था आहे समजा पृथ्वी म्हणजे, आणि या पृथ्वीवर येण्यासाठी तिचे काही वेगळे वेगळे नियम आहेत. जसं की पहिला सगळ्यात महत्त्वाचा नियम हा आहे की या पृथ्वीवरती जन्म घ्यायचा असेल तर मागचं सगळं विसरावं लागेल, तरच तुम्हाला इथे एंट्री आहे. हा पहिला नियम आहे. दुसरा नियम, देवाणघेवाणीशिवाय काही नाहीये. फक्त देत राहणं, देत राहणं, देत राहणं. पुन्हा कर्म संचित आहे. किंवा फक्त घेत राहणं, घेत राहणं, घेत राहणं, कर्म संचित. बॅलेन्स करायला म्हणून हे स्टेप वाईज सांगितलं. मग आधी आपल्याला कळलं तरी पाहिजे आपण घेतोय की देतोय. चित्तशुद्धी तर साईड बाय साईड आपण साधना करून करतोयच, पण घेणं देणं ह्याचा अवेअरनेस पहिल्यांदा आला पाहिजे. आणि तो आल्यानंतर चित्तशुद्धी बाजूनी आपण साधना करून होतच आहे, होतच आहे. काय घेतोय काय देतोय हे कळाल्यानंतर ना, जे म्हटलं मी, चित्तशुद्धी नंतरची एक लेवल येते की आपल्याकडनं वाईट गोष्टी घडतच नाहीत, मग फक्त चांगल्या गोष्टी घडतात. मग त्या फक्त चांगल्या गोष्टी घडूनही उपयोग नाही, त्याचाही संचित कर्म आहे. मग त्या चांगल्या गोष्टी घडायला लागल्यावरती पुन्हा साधना करण्याची गरज आहे. तिथं साधना थांबवून चालत नाही. का करायची गरज आहे? चांगल्या गोष्टी घडतायत म्हणजे साधना सोडून उपयोग नाही. त्या चांगल्या गोष्टी घडतायत त्या मी करत नाहीये. अकर्तेपणा येण्यासाठी आणखीन चित्तशुद्धी करण्याची गरज आहे. एक लेवल असते, एक ना सीमा असते. जेव्हा आपण त्या सीमेच्या वरती जातो ना, तिथे कुठे कॉम्पिटिशन राहत नाही, तुलनेसाठी काहीच राहत नाही. पण ती जी लेवल आहे ना, तिथून ती क्रॉस करणं महत्वाचं आहे. तिथपर्यंत जाऊन त्याच्या पुढची पण लेवल क्रॉस करणं गरजेचं आहे. तर ती जी काही चित्तशुद्धी किंवा अकर्तेपणा आहे तो येणार. आणि जेव्हा अकर्तेपणा यायला लागेल तेव्हा पहिल्यांदा प्रारब्ध कर्म निलवायला लागतील. बघा तिथेही हे आहे हा, स्तर आहेत. पहिल्यांदा प्रारब्ध कर्म निलवायला लागतील. आत्ता करतोय ती कर्म, मग जसजशी प्रारब्ध कर्म निलवायला लागतील त्याच्यानंतर मग संचित कर्म मागच्या जन्मांची ती निलवायला लागतील. बघ ही प्रोसेस इतकी सोपी नाही आहे की एका जन्मात कंप्लीट होईल. एका जन्मात आपल्याला अवेअरनेसच येत नाहीये. नील होणं तर खूप लांबची गोष्ट आहे, बॅलन्स होणं तर खूप लांबची गोष्ट आहे. ऍटलिस्ट अवेअरनेस तरी आणूया आपण या जन्मात, एक स्टेप पुढे जाऊयात. मग पहिल्यांदा प्रारब्ध कर्म आहेत ती निलवायला लागतात. ती कर्म नील झाल्यानंतर मग संचित कर्म निलवायला लागतात. आणि संचित कर्म नील झाल्यानंतर न आगामी कर्म राहणारच नाहीये काय. कारण आगामी कर्म कधी जेव्हा पुढचा जन्म घेण्यासाठी कारणीभूत असतात ती संचित कर्मातनच येतात. जर प्रारब्ध कर्मामुळे संचित कर्म तयार होतं आणि संचित कर्मामुळे आगामी गोष्टी असतात. मग जिथे प्रारब्धच नील होतं, जसं प्रारब्ध नील व्हायला लागेल तसं प्रारब्ध पूर्ण नील झाल्यानंतर संचित नील व्हायला लागतं. संचित नील झालं की आगामी काहीच राहणार नाही. आणि जेव्हा ही स्थिती येते तेव्हा मुक्ती होते, ज्याला आपण मोक्ष म्हणतो. मग ही मुक्ती मेल्यानंतरची नाही आहे, जन्म म्हणजे जिवंत असताना जेव्हा आपण ही लेवल क्रॉस करू, ती ग्रीड ती सीमा पार करू, तेव्हा मरायची गरज नाही आहे किंवा मरणाची वाट बघायची गरज नाही आहे मोक्ष मिळवण्यासाठी. आणि जी व्यक्ती जिवंतपणे हा मोक्ष अनुभवते तिला सांगायची गरज नाहीये कोणी, किंवा प्रूफ द्यायची, प्रमाण द्यायची गरज नाहीये की तुमचा मोक्ष आहे म्हणून. जसं की आपण संतांचं बघतो. वाटतं का तुम्हाला संत तुकाराम म्हणजे बऱ्याच स्टोऱ्या आणि मॅन्युप्युलेटेड झालेल्या गोष्टी आपण ऐकल्यात किंवा ऐकतो युट्यूबवर वगैरे, काही येत असतं आपल्याला समोर तेव्हा की यांनी हा अवतार घेतलाय, त्यांनी हा अवतार घेतलाय. तुम्हाला वाटतंय का त्या व्यक्ती जिवंत असतानाच त्या मोक्षाची लेवल त्यांनी क्रॉस केली होती, त्या व्यक्ती पुन्हा येतील का जन्म घेऊन? कारण त्यांना तेवढा अवेअरनेस असतो की ह्या मनुष्य जन्मात येण्यासाठीचे जे नियम आहेत, पृथ्वीवर येण्यासाठीचे आधी सांगितलं, ते तर त्यांना पाळावेच लागतात. कोणीच नाही क्रॉस करू शकत ते. आणि ते क्रॉस करण्यासाठीची जी लागणारी साधना आहे ती वेगळीच. आणि मनुष्य जन्म हा एकच जन्म, ही एकच योनी अशी आहे की तिथूनच मुक्ती मिळते, हे तर आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना. म्हणून मनुष्य जन्माला महत्व आहे आणि त्यातही कर्माला. आणि हे कर्माचे प्रकार. मग आत्ता आपण हे देवाणघेवाण बघितलं. मग तुम्हाला वाटतंय का जे काही आपल्याला फ्री मिळतंय, फुकट मिळतंय, ते फुकट आहे, सगळं फ्री आहे? या जगात फ्री गोष्टी आहेत असं वाटतंय का तुम्हाला? प्लीज चॅट बॉक्समध्ये सांगा. ह्या जगामध्ये फ्री गोष्टी आहेत असं वाटतंय का? विचार करणं जरी फ्री आहे का, वाटतंय का तुम्हाला? फक्त स्वतःचाच विचार आपण म्हणतोय, विचार करणं तरी फ्री आहे का? नाहीये ना. मग समजा
मी इथं कुठलंच मार्केटिंग करत नाही, मी क्लिअर सांगते तुम्हाला. मी फक्त कन्सेप्ट समजावून सांगते, या ज्या मला आत्मसात झालेत, माहिती झालेत, ज्याच्यामुळे अध्यात्मात प्रगती करणं मला शक्य झालंय आणि मी अनुभवलंय ते. मग इथे काहीच फ्री नाही आहे, तरी आपण फ्री असलेल्या ठिकाणी का धावतोय? विचारले कधी आपल्याला? ठीक आहे, आता आपण म्हणू शकतो की ही कन्सेप्टच माहिती नव्हती आम्हाला म्हणून आम्ही जात होतो. मग जर आपल्याकडे अवेअरनेस असेल तर आपण फ्री घेऊ का? दिलं तर म्हणजे मी तरी, कोणी मला दिलं फ्री म्हणजे आत्ता जस्ट मी अनुभवून आले म्हणून सांगते तुम्हाला, किंवा माझा मोठेपणा अजिबात नाही. मी तुम्हाला आधीच सांगितलं की अकर्तेपणात जाणीवेत जेवढं राहू तेवढं अकर्तेपणात जाऊ शकतो लवकर. आत्ता मी शेगावला गेले होते. बघा, ऊर्जा जशी असेल आपली एनर्जी फ्रिक्वेन्सी, त्याप्रमाणे आजूबाजूला गोष्टी घडत असतात. आपली संगत आपल्याला प्राप्त होत असते. कोणीच योगायोगानं कोणच काहीच होत नसतं. आजूबाजूच्या व्यक्ती पण ज्या काही आहेत ना, आपल्या ऊर्जेवर डिपेंड असतं. मग जसजशी साधना करून आपण ऊर्जा वाढवतो, एनर्जी वाढवतो ना, तसतसं आपलं वातावरण किंवा आपले ठिकाण पण बदलतं. आणि हे मिरॅकल्स मॅजिक बुकमध्ये मी आधी जिथे जिथे सेशन घेतले तिथे तिथे मी खूप जणांचे अनुभवही ऐकलेत, प्रत्यक्ष जिवंत माणसांचे. अजूनही जिवंत आहेत, म्हणजे तुम्ही म्हटलात तर मी आणूही शकते या सेशनमध्ये त्यांना. काय की जेव्हा आपण साधना वाढवून एनर्जी वाढवतो ना, आपोआप आपली नोकरी बदलू शकते. नोकरी बदलल्यामुळे आपोआप आजूबाजूची लोक बदलतात. लोक बदलली की व्हायब्रेशन बदलतात, फ्रिक्वेन्सी बदलतात. फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेशन बदलल्यामुळं म्हणजे संगतच बदलते, त्यामुळं विचार बदलायला लागतात. ज्या संगतीत आपण असू त्याप्रमाणे विचार असतात आपले. आणि विचार बदलायला लागले की कर्म तर डेफिनेटली बदलतात. आणि कर्म बदलायला लागले की हे चित्त शुद्धीकरणाची गोष्ट आहे ना, ध्यानानं चित्त शुद्धीकरण. ध्यान म्हणजे एका जागी बसून डोळे बंद करणं आणि रोज सकाळ संध्याकाळ ध्यान करणं म्हणजे ध्यान नाही आहे. ध्यान वेगवेगळ्या प्रकारे काम करत करतही ध्यान होतं. जी गोष्ट तुम्ही 100% देऊन करता ते ध्यान असतं. पण त्या लेवलला आपल्याला जायला वेळ आहे. जे जातायत किंवा करतायत तसं त्यांच्यासाठी खूप बेस्ट गोष्ट आहे, किंवा ते लवकर हा अकर्तेपणाचा टप्पा क्रॉस करू शकतात. मग फुकट काहीच नाही आहे. विचार करणं, आपण जो विचार करतोय तेही फुकट नाही आहे. त्याचं पण कर्मामध्ये रूपांतर होतं आणि त्याच्या बदल्यात आपल्याला भोगायला लागतात गोष्टी. फुकट काहीच नाही आहे, हे लक्षात ठेवा. एक उदाहरण सांगते, आपण ज्या एनर्जी आणि फ्रिक्वेन्सीमध्ये असो त्याप्रमाणे की विचार करतो तेही किती काळजीपूर्वक केले पाहिजेत. मी आपलं हे प्लॅटफॉर्म चालू करण्याआधीच निलेश दादांसोबत बोलणं झालं होतं की किती 2 वर्षापूर्वी एक विचार आला होता, तेही दुसऱ्यांचं बघून, की आयफोन पाहिजे म्हणून. आयफोन माहिती आहे आपल्याला किती रुपयाला असतो. दुसऱ्यांचं बघून आला होता, आतून नव्हतं वाटलेलं की पाहिजे म्हणून. मग आयफोन फुकट तर कोण देणार नाही, काहीतरी किंमत द्यावी लागेल, कोणाला तरी द्यायला लागेल, भलेही मला नाही द्यायला लागली, पण इच्छा होती. मग जेव्हा आपली एनर्जी वाढते ना, तेव्हा ती येते आपल्याकडं. मग ते आल्यानंतर ना इतकं दुःख झालं की अरे आपण किती फालतू गोष्टीमध्ये आपली ऊर्जा वाया घालवली, एनर्जी वाया घालवली. म्हणजे इच्छा पण कुठली आपण निर्माण केली करून करून, जे नाशवंत आहे. ज्याचं की ते आयफोनचे मॉडेल एक एक महिन्याला काय अर्ध्या अर्ध्या वर्षात वेगवेगळे, एक एक महिन्यात वेगवेगळे येतात आणि पहिलं जुनं होऊन जातं. जसं की आपण नवीन नवीन म्हणतो, 4 व्हीलर मर्सिडीज हे ते नवीन कधीपर्यंत असते, आपल्यापर्यंत येईपर्यंत. एकदा आपण त्याच्यात बसलो की झाली जुनी. कपडे नवीन कधीपर्यंत असतात, पहिल्यांदा घालेपर्यंत. एकदा घातले की झाले जुने. सगळ्याच गोष्टी ह्या नाशवंत तशा असतात. तेव्हा कळालं की विचार करणं, काय इच्छा मागतोय, विचार करतोय, हे पण किती महत्वाचं आहे. ते पण त्याच्यानंतर आत्ता शेगावला गेले होते, ध्यानाचाच कार्यक्रम होता. एनर्जी जशी असेल तशा गोष्टी काम करतात. आणि त्या कार्यक्रमाला 15-16 हजार लोक होते एका दिवशी. खूप देशातनं, आपल्या पूर्ण भारतातनं, वेगवेगळ्या ठिकाणांवरनं, राज्यातनं आले होते. फॉरेनमधनं पण आले होते. ऑब्वियस शेगाव बऱ्याच जणांना माहिती असेल, इतकं मोठं नाहीये की एका ठिकाणी 16,000 लोकांची राहायची सोय होईल. मग जितके काही होते राहण्याची ठिकाणे सगळी फुल होती. योगायोगाने म्हणा किंवा योगयोग नसतोच, योगायोग चुकीचा शब्द आहे हा. पण एनर्जी जशी असेल आपली त्याप्रमाणे आपल्याला मिळतात गोष्टी. मग एक ओळखीचे एकदाच भेटलेत ते मला माझ्या आयुष्यामध्ये. त्यांच्याकडनं राहायची सोय झाली. त्यांच्याकडनं म्हणजे त्यांचाही काही संबंध नाहीये त्या शेगावशी,
त्यांच्या ओळखीचे कोणीतरी, ते तिथे शेगावला सेवा द्यायला जातात, त्यांच्या ओळखीचे कोणीतरी जे की शेगावचे होते, त्यांच्याकडून माझी राहायची सोय झाली तिथे फ्री ऑफ कॉस्ट. त्या क्षणी डोक्यात आलेलं की फ्री म्हणजे एक तर सोय झाली त्यासाठी ग्रॅटिट्यूड, कारण 16,000 माणसं एका ठिकाणी गेले, तिथं राहायला मिळणं म्हणजे एका रूमचे एका दिवसाचे 4,000 रुपये सांगितले होते हॉटेलमध्ये. त्या ठिकाणी फ्री रूम मिळणं इम्पॉसिबल आहे, बरोबर. इवन भक्त निवासमध्येही वेटिंग होतं, मिळत नव्हत्या. मग अशा वेळी फ्री मिळणं किती मोठी गोष्ट आहे ह्याची कल्पना आहे मला. ग्रॅटिट्यूड व्यक्त केले, पण आतमध्ये ही जाणीव आहे, ही कन्सेप्ट माहिती आहे कर्माची, की जोपर्यंत या कर्माला मी बॅलन्स करत नाही तोपर्यंत मला आत्मशांतता नव्हती. आणि ज्या क्षणी मग ते सगळे कार्यक्रम संपले, शेवटच्या दिवशी म्हणजे एक दिवस मी त्यासाठी तिथे जास्ती थांबले, ज्या व्यक्तीमुळे मी आलं त्यांना ग्रॅटिट्यूड, त्यांच्या घरी जाऊन जे काय आहे ते काय म्हणू आपण गोष्टी केल्या, त्यांना मला जे वाटत होतं ते दिलं वगैरे. आणि त्याच्यानंतर ना म्हणजे मला म्हणजे काय, मला त्या आत्म्याचा जो काही बॅलेन्स करण्याचा जो गोष्ट आहे, जेव्हा आपल्याला कन्सेप्ट कळतात, ज्ञान होतं, तेव्हा तो आत्मा आहे ना आपल्याला कर्मसंचित करू देत नाही. त्याची जाणीव सारखं सारखं म्हणजे लिटरली असं ओझं असतं ना एक, तसं फील होतं. तर त्या बदल्यात मी त्यांना जोपर्यंत काही दिलं नाही ना तोपर्यंत मला असं अनइझी होत होतं. आणि जेव्हा ते दिलं ना तेव्हा एवढं इतकं छान, म्हणजे ती ब्लिसफुल मोमेंट म्हणतो ना तसं झालं. म्हणजे वरून किंवा विचारातून असं नाही, आतलं सांगितलं, आत्म्याचं फिलिंग सांगितलं. मग जेव्हा आपण त्या चित्तशुद्धीच्या लेवलला जातो आणि जेव्हा ही कर्माची कन्सेप्ट कळते, जगात फुकट कायच नाहीये, काहीच म्हणजे कुठलीच गोष्ट नाही, श्वास सुद्धा फुकट नाहीये जो आपल्याला फुकट आहे असं वाटतोय. म्हणजे आपल्याला किती ग्रॅटिट्यूड आणि धन्यवाद द्यायला पाहिजेत. फक्त एक छोटासा विचार करण्याची गोष्ट आहे. मग आपण आतापर्यंत आपल्या आयुष्यात किती गोष्टी कोणाकोणाकडून काय काय फुकट घेतलंय विचार करायला लागेल. आणि त्या बदल्यात निर्माण झालेलं कर्म या जन्मात आपण फेडू शकू की नाही, नाही सांगू शकत आपण. एवढी कर्म आपण क्रिएट करतो फ्रीच्या नावाखाली. आणि कुठलीच गोष्ट फ्री नसते, म्हणून फक्त सगळ्यांना ही कन्सेप्ट माहिती असावी आणि तुम्ही या कर्म बंधनात अडकू नये असं खूप आतून वाटत होतं, म्हणून हा सेशन घेतला. मग हे मुक्ती कशी आहे, कशी मिळवायची कर्मबंधनातून मुक्ती? 3 गोष्टी आहेत, उपाय किंवा सोल्युशन्स आहेत त्याच्यासाठी. पहिली, जसं की आता आपण इथं फ्री सेशन घेतोय, बरोबर. हे जस्ट मी उदाहरण देते, इथेच नाही, तुम्ही कुठेही बाहेर पण कुठे फ्री काही मिळत असेल तर एक तर आपण त्याच्याबद्दल सगळ्यात सोपं बॅलन्स करणारी गोष्ट म्हणजे मनी एक्सचेंज आहे. एक काय काय हे पण उदाहरण मी माझ्या आयुष्यात अनुभवलेलं उदाहरण नाही, की असंही होतं जेव्हा मला अध्यात्मात प्रगती करण्याची माझी फेज आलेली, स्तर आलेला ना, तेव्हा माझा फायनान्शियल लॉस खूप मोठा झाला, खूप मोठा. मी कल्पना पण केली नव्हती कधी. आणि तेव्हा एवढ्या लेवलला गेलोच नव्हतं किंवा तेव्हा या कर्माच्या कन्सेप्ट माहितीच नव्हत्या. पण त्या आत्म्याला जेव्हा प्रगती करायची असेल तो बरोबर त्या मार्गावर घेऊन जातो. खूप मोठा लॉस झाला, पण ती एक वेळ अशी होती जी की मला आत्ताही आठवली तरी मलाच माझ्या अंगावर काटा येतो आणि मीच विचार करते की असं कसं काय मी राहू शकते, की ठीक आहे गेले गेले अशा टाईपमध्ये. म्हणजे विश्वास माझाच माझ्या ह्याच्यावर बसत नाही की कसं काय झालं तेव्हा हे सगळं. ठीक आहे म्हणून मी म्हणजे घरी त्याचा काय म्हणू मागमूसही लागणार नाहीये. म्हणजे आपला लॉस काहीतरी झाला मोठा तर आपल्याला किती टेन्शन येतं चेहऱ्यावरनं तर लगेच कळतं, किंवा आपल्यालाच किती प्रेशर येतं आणि अनइझी होतो आपण. हे समोरच्याला कळून चुकतं किंवा तो विचारतो, ऍटलिस्ट रोज राहणारी व्यक्ती आपल्यासोबत तर विचारूच शकते, ते जाणवतं त्यांना लगेच. पण तेही नाही कसं काय झालं, कारण आत्म्याची जेव्हा प्रगती करायची असते ना ह्या गोष्टी घडतात. पण कधी घडतात, आपण साधनेत असू तर, आपली ऊर्जा वाढेल तर. तर मला ते झालं पण मी डिस्टर्ब नाही झाले. त्याच्या आधीची एक फेज की एका जवळच्या नातेवाईकांचा लॉस म्हणजे काय, गेले ते अचानकपणे. घरचे सगळे म्हणजे खूप क्लोज रिलेशन असलेले आणि माझ्यासोबत तर आणखीन क्लोज रिलेशन होतं. सगळे रडत होते सगळं, पण माझ्या आतमध्ये असं होतं की का रडतात, नाहीच गेलेच फीलच नव्हता. आणि का तेव्हा मी नव्हते ध्यानात वगैरे आणि मला ते कळलंच नाही. पण आतनं असं होत होतं की नाही वाटत आहेत ते गेलेत अशा टाईपमध्ये. खूप धैर्य, इनफॅक्ट खूप धैर्य आलेलं तेव्हा. कसं आलेलं काय आलेलं माहिती नाही. आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर ध्यान मिळालं
खूप गोष्टीमध्ये पुन्हा घडल्या, करिअरशी रिलेटेड, नोकरीशी रिलेटेड. आणि मी या ध्यानाच्या इकडे वळले. गुरूंची भेट झाली एकदाच. जसं की मागच्या सेशनमध्ये सांगितलं, फक्त 15 ते 20 मिनिटं एकही शब्द न बोलता त्यांनी जे काही ट्रान्सफॉर्मेशन केलं त्याची अनुभूती मी त्याच्यानंतर, ते देह सोडून गेल्यानंतर आणखीन जास्ती मला जाणवली. आणि तो फायनान्शियल लॉस गुरु असताना, ध्यान करत असताना खूप मोठा झाला. तेव्हाही स्टॅबिलिटी होती मनाची, जे म्हणतो ना चंचलता किंवा प्रेशर वगैरे असं काहीच नव्हतं. आणि हे ध्यानाचं साधना वगैरे चालूच होती. ठीक आहे, होतंय, बऱ्याच जणांच्या आयुष्यात होतात गोष्टी अशा समजून ते पुढं पुढं चालले होते. आणि जेव्हा हे कर्माच्या गोष्टी कळाल्या तेव्हा हे कळालं की मागच्या जन्मांमधलं सगळ्यात मोठी कार्मिक लेवलचं जे संचित होतं माझं, ते या फायनान्शियल लॉसमुळं नील झालंय. ही क्लिअरिटी ध्यानातनं मिळाली. मग आता तुम्ही म्हणाल की मग आपण कोणाला तर दिलंय आणि सारखं सारखं देतोय आणि ती व्यक्ती देत नाहीये पैसे. तसं वाला नव्हतं ही गोष्ट. अचानकपणे एकदाच घडलं ते, म्हणजे न कळतपणे म्हणा किंवा काय, त्याला मागे पुढे काहीच नव्हतं, असं काहीतरी वेगळंच होता, तो प्रसंगच वेगळा होता. तर असं अचानकपणे घडला आणि त्याच्यानंतर कळलं की कार्मिक जे काही संचित कार्मिक होतं ना, ते नील झालं तिथे. मॅक्झिमम कार्मिक होतं ते. आणि ते होण्यासाठी जे काही त्या धैर्याची गरज होती, ते जे मी सांगितलं की खूप क्लोज रिलेशन होतं, ते लॉस झाल्यानंतर जे धैर्य आलं होतं ना, तेव्हापासूनचं ते धैर्य त्या परिस्थितीला मला बॅलेन्स ठेवण्यासाठी, स्टेबल ठेवण्यासाठी कामाला आलं. म्हणून सोल्युशन 3 सांगितली कर्ममुक्तीची, किंवा फुकट गोष्टी घेतलेल्या याची. पहिली म्हणजे सगळ्यात सोपं सोल्युशन आहे की पैसे देऊन रिकामं होणं, कर्मात न अडकता. हे पहिलं सगळ्यात सोपं इझी सोल्युशन आहे. दुसरं सोल्युशन, जिथून कुठून फ्री घेतलंय त्या गोष्टींसाठी सेवा देणं. कशाही पद्धतीची आपण जी काही सेवा देऊ शकत असू ती सेवा देणं. आणि तिसरं, की जिथून कुठून आपल्याला फ्री गोष्ट मिळाली आणि त्यामुळे आपलं चांगलं झालंय, आपलं चांगलं होतंय हे कळतंय, तर त्यांना ब्लेसिंग्स देणं, त्यांच्यासाठी प्रार्थना करणं किंवा ब्लेसिंग्स, आशीर्वाद देणं म्हणतो आपण ते, की त्यांचं चांगलं व्हावं, वाढावं, किंवा आपल्याला जे काही गोष्ट चांगली पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करते ती आणखीन 4 लोकांना सांगू, जे की खूपदा ग्रुपवर सांगितलं जातं, आपल्या प्लॅटफॉर्मवरती सांगितलं जातं. मग आपण आतापर्यंत आपल्या आयुष्यात काय काय किती गोष्टी फुकट घेतल्यात. मग भलेही आपण त्याच ठिकाणी जाऊन ते परत नाही करू शकत, सोल्युशन नाही देऊ शकत तिथे, हे 3 प्रकारचे. पण आत्ता आपल्या आयुष्यात ज्या काही गोष्टी आहेत तिथे आपण त्या पद्धतीचं कार्य या 3 प्रकारच्या सोल्युशन मधलं कुठलं तरी एक करून मागची संचित कर्म आपण नील करण्यासाठीचं सोल्युशन आपल्याकडे आहे, उपाय आपल्याकडे आहेत. मग सोल्युशन म्हणजे पैसे नसतील त्यांना पैसे द्यायला पाहिजे असं काय नाही. तुम्ही शारीरिक लेवानी तंदुरुस्त असाल, तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही सेवा देऊ शकता. पैसे नाही देऊ शकत असाल तर एक तर सगळ्यात सोपा मार्ग पैसे देऊन रिकाम होणं, मनी एक्सचेंज. एनर्जी, ती ही एक एनर्जीच आहे सांगितलं, ते सगळ्यात इझी एनर्जी एक्सचेंज आहे. दुसरं, सेवा देऊ शकतो आपण. एकतर वेळ देऊ शकतो, वेळ देऊन शारीरिक लेवलची किंवा आपल्या बुद्धीचा वापर करून काही टेक्निकल लेवलची असेल ती सेवा देऊ शकतो. तिसरं, ब्लेसिंग्स देणं, ग्रॅटिट्यूड देणं. नुसतंच ग्रॅटिट्यूड म्हणजे आपण थँक्यू म्हटलं सोडलं असा ग्रॅटिट्यूड नव्हे. ग्रॅटिट्यूड आपण शिकलोय, भाव आतला. हे 3 मार्ग आहेत, चॉईस आपल्याला दिलेली आहे. तो सांगितलं ना, ती एनर्जी, तो देव जे तुम्ही मानत असाल, तो इतका दयाळू, करुणामय असा आहे ना, त्याने इतके सोल्युशनचे प्रकार दिलेत आपल्याला. फक्त आपल्याला ते करायची गरज आहे. आणि असं नाहीये की कुठलंच त्यातलं सोल्युशन आपल्याला ना आपल्या क्षमतेपेक्षा ओझं असणार आहे. सगळ्या प्रकारचे सोल्युशन दिलेत, जसं आता 3 सोल्युशन सांगितले. मग आपण आतापर्यंत जिथून काही फुकट घेतलंय तिथे यापैकी काही दिलंय का? आणि ठीक आहे, आतापर्यंत दिलं नसेल कारण आपल्याला याचं ज्ञान नव्हतं, माहिती नव्हती. पण आता ही कन्सेप्ट कळाली आहे, माहिती झाली आहे. ऍटलिस्ट इथून पुढे तरी आपण ह्या कर्माच्या कन्सेप्टवरनं लक्षात ठेवूयात की या जगात काहीच, कुठलीच गोष्ट फुकट नाही आहे. आणि जरी मिळत असेल तर त्या बदल्यात काय करायला पाहिजे, 3 गोष्टी ह्या मी सांगितल्या तुम्हाला. ज्या त्या ठिकाणी केल्या तर उत्तमच आहे. म्हणजे या प्लॅटफॉर्मवरनं तुम्हाला ते मिळतंय तर त्याच प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला ते देणं शक्य असेल तर वेल अँड गुड.
पण मागचं जे काय झालंय ते आपण बदलू नाही शकत. मग त्या बदल्यात आत्ता प्रारब्धामध्ये वर्तमान काळात आपल्याशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्यांच्यासाठी आपण करू शकतो ते 3 सोल्युशन्स. त्यातलं कुठलं आपल्याला जे शक्य आहे ते. कंपल्शन नाहीये पैसेच दिले पाहिजेत, सेवाच दिली पाहिजे, ब्लेसिंग्स. तुम्हाला जे ज्या वेळी पॉसिबल आहे ते देणं गरजेचं आहे. आणि ही एक सुरुवात आहे. ऍटलिस्ट आत्ता आपल्याला बाकीचे इम्प्लिमेंटेशन नाही करू शकत कारण तेवढं चित्त शुद्ध नाही झालंय आपल्या संतांच्या एवढं. मग ऍटलिस्ट ही तर जाणीव ठेवून आपण हे चालू करू शकतो आपल्या आयुष्यात. त्यामुळं असं अजिबात समजून उपयोगाचं नाहीये की कुठली गोष्ट आपल्याला फ्री मिळते म्हणजे ती फ्री आहे. श्वास पण फ्री नाहीये. म्हणून ग्रॅटिट्यूड, प्रत्येक श्वासागणिक धन्यवाद द्यायचा टास्क का होता हे कळलं पाहिजे. आणि जे कोण ते टास्क करतात किंवा ज्या व्यक्ती, जेवढ्या जेवढ्या सक्सेसफुल व्यक्ती तुम्हाला दिसतात जगात ना, ती प्रत्येक व्यक्ती यापैकी एक तर गोष्ट नक्कीच करत असते, फक्त ती आपल्या समोर आलेली नसते. म्हणून आणि ज्या गोष्टी आहेत, ज्या व्यक्ती सक्सेसफुल आहेत त्या तिन्ही गोष्टी करणाऱ्या असतात मॅक्झिमम. जे कोण मोठे लोक लोक आपण बघतो ना, ते दान करत म्हणजे पैशांनीही दान देत असतात, सेवाही करत असतात, ब्लेसिंगही देत असतात. आणि जितकं जास्त निसर्गाचा नियम आहे हा, तिथे जात वय काही, काळा गोरा इंडियन फॉरेनर काही मॅटर करत नाही. तिथं फक्त आत्म्याच्या लेवलला बघितलं जातं. ज्या आत्म्याचा भाव देण्याचा असतो जास्तीत जास्त, त्याला कुठल्याही गोष्टीची कमतरता नसते. कारण त्याची फ्रिक्वेन्सी, व्हायब्रेशन, एनर्जीच त्या लेवलला असते की देण्याची, जी की मी सीमा सांगितली ना ती मगाशी, तिथपर्यंतची. आणि मग तरीही ती व्यक्ती साधनेत असते या सेवेत असते, हे देण्यामध्ये असते, हे सगळं मिळूनही तेव्हा ती ती लिमिट जी आहे ती ब्रेक करून वरच्या लेवलला जाते आणि अकर्तेपणामध्ये येते. मग जे काही देते ते मी देत नाही या भावामध्ये येते. आणि जेव्हा ती त्या भावामध्ये येते तेव्हा ती देत तर राहतेच, चांगलं कर्म करतच राहतेच, पण तो अकर्तेपणा पण त्यामध्ये यायला लागतो. आणि जसजसा तो अकर्तेपणा येतो तसतशी मोक्ष. तर आपल्याला सगळ्यांना आधी कर्मातनं मुक्त व्हायचंय, बंधनातनं. मुळात कर्म बंधनातनं. मग कशा पद्धतीनं आपण कर्मबंधनातनं मुक्त होऊ शकतो ह्याचे 3 सोल्युशन तर मी दिलेलेच आहेत. तर कोणाला काही प्रश्न शंका असेल तर तुम्ही विचारू शकता, नाहीतर 10 वाजलेले आहेत. कोणाला काही शंका किंवा प्रश्न काही असेल तर हँड रेज करू शकता. ओके, नसेल तर मग थांबूया तिथे. आपण सगळ्यांना विनंती करेन किंवा निलेश दादा पुढे 10 मिनिटं ध्यान घेऊ शकताय का कोणी? ओके, प्रवीण सरांना काही प्रश्न आहे? काही प्रश्न आहे का? हँड रेज केला होतात ना? ओके ताई, पहिल्यांदा विनंती करेन तुम्हाला की नेक्स्ट टाइम पासून नाव घाला तुम्ही झूम मध्ये, तुमचं काय नाव आहे ते. तुम्हाला अनम्यूटचा ऑप्शन दिलाय, अनम्यूट करा. अनम्यूटचा ऑप्शन, येस बोला. मी आठले बोलते. हम्म, माझं म्हणणं असं आहे, तुम्ही आता म्हणाल ना दिलं पाहिजे आपल्याला, हम्म, जसं आपण फुकट कुठेही घ्यायचं नाही, खरं आहे. त्यासाठी मला एक असं म्हणायचंय, आपण देवाकडे जातो अजून जरी आमची अशी भावना आहे की मनुष्य स्वभाव आहे की देवा, आता माझी तब्येत 1 वर्षाचं झालं, माझी तब्येत खूप माझी बरी नव्हती. मी हम्म, श्रीपाद श्रीवल्लभांची सेवा करते, ते माझ्याकडनं करून घेतात सेवा. तर तेव्हा मी त्यांना एक घातलं, हे माझा जो आजार आहे हा माझा लवकर बरं होऊ दे, माझ्या मुलांना याचा त्रास होता कामा नये, हे माझं हम्म, पूर्ण बरं आहे. मग हे मी म्हटलं, पण आता मला असं वाटलं की आपण हे मला त्यांनी बरं केलंय. मग बरं केलंय म्हटल्यावर त्या देवस्थानला किंवा त्या देवाला देणं मी शक्यच नाही, का देवच आम्हाला देतोय, ते स्वामीच आपल्याला देत आहेत. मग मी हे त्यांना जे गोष्टी या बदली जे काही आपल्याला फुकट घ्यायची नाही, मला त्यांनी बरं केलंय म्हटल्यावर, हे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे, मग मला त्या संस्थेला देण्यासाठी मी असा एक विचार केला मनात की आपण त्या संस्थेमध्ये एक अन्नदान करूया किंवा अन्नदानाचं काही वस्तू तिथे नेऊन देऊया. मग हे माझं कर्म कशा प्रकारात होईल? आवाज नाही येते, सॉरी, मला आवाज येत नाही आपला.
हे कर्म जे आहे ना ते तुम्हालाच कळेल व्यवस्थितपणे. जसं की तुमचा त्याच्या मागे तुम्ही हे द्यायचं ठरवलं, बरोबर? हो. ते देण्यामागचं इंटेन्शन काय आहे, की हे दिल्यामुळं तुम्हाला काही पाहिजे आहे त्यातनं? पाहिजे, मी आधी म्हटलं नाही मी देणारी म्हणून. मला बरं वाटल्यावर मग माझ्या मनामध्ये असं आलं की आपल्याला दिलंय, आपल्याला देवाने बरं केलंय. पण मग ते बरं केलंय म्हटल्यावर आपण त्याला काहीतरी, आपण आता तुम्ही म्हणता ना फुकट घ्यायचं नाही. बरोबर. मग फुकट घ्यायचं नाही हे माझ्या नंतर मनामध्ये आलं. जर आपल्याला बरं केलंय मग आपण देवाचं ऋणी आहोत. देवच देतोय आपल्याला हे जर खरं असलं तरी मग देवाला नाही, पण मग देवाची जी संस्था लोक चालवत आहेत त्या संस्थेमध्ये तरी आपण काहीतरी असं द्यावं त्याचं असं उत्तर मी वाटलं. मगाशी दिलं ना, की तुम्ही जे देताय त्याच्या मागचा तुमचा भाव काय आहे, अपेक्षा काय आहे, त्याच्यावर ते कर्म कशा पद्धतीचं असणार आहे ते ठरणार आहे. जर तुमची हम्म. त्याच्यातनं काही अपेक्षा असेल किंवा आता तुमचं आधीचं का अपेक्षा पूर्ण झाली हो, म्हणून देताय तुम्ही, बरोबर. ठीक आहे, मग ते तुम्ही म्हणून देत असाल तर ठीक आहे, पण त्याच्यानंतर ना जसं नाही, की पुन्हा काही अपेक्षा आहे का त्याच्यात, नाही, नंतरची किंवा अपेक्षा नाही. तुमच्या आतमध्ये असं राहणार आहे का की तुम्ही मला बरं केलं म्हणून मी तुम्हाला दिलं, नाही तर मी दिलंच नाही, नसतं. नाही, 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 हा, मग असं तुमचा नाही. त्याच्या मागे देण्याचा जो भाव असणार आहे, इंटेन्शन असणार आहे, त्याच्यावरती तुमचं कर्म डिसाईड होणार ओके, कुठल्या प्रकारचं आहे. बरोबर. जर हा, तुमचं ते काहीच भाव नाही आहे, म्हणजे एकतर मुळात हे कर्म आहे ते वाढणार नाही, पण बॅलन्स व्हायला मदत होऊ शकते, कारण की तुम्ही तुम्ही बरं झाल्यानंतर न द्यायचं ठरवलं, हो, 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 बरोबर. आधी नाही ठरवलं, त्यामुळे ते मला आता हे अकर्तेपणा सुद्धा, पण येत नाहीये त्याच्यात. नाही हे सुद्धा मला खरं बोलायचं नव्हतं, कारण मी हे बोललेली नव्हते कुठेही, हे माहिती नाहीये. मुलगी आणि मी या आम्ही तिघांनीच म्हणून ही गोष्ट केली. इव्हन कुणालाही माहिती नाही. हा आत्ता आता ही माझी मैत्रीण सारखी शेजारी बसलीये, पण कुणालाही गोष्ट मी बोलले, आत्ता हा विषय निघाला ह्या कर्मासंबंधी, त्यामुळे मी आपल्याशी हा शेअर करते. मी हे केलं. ओके. तुमचा भाव त्या मागचा काय असेल ना त्याच्यानुसार कर्म तयार होतं. बरोबर, बरोबर. हं? त्यामुळे तुमच्या भावावरती ते काम करत असताना किंवा ते देत असतानाचा भाव महत्वाचा आहे. त्याच्या मागे जर तुमचा भाव काही असेल त्यानुसार कर्म क्रिएट होईल. हा, बरोबर. हा, अच्छा. आणि तसंच आता आता तुम्ही जे करताय ते प्रारब्ध कर्म करताय हे सांगेन. कारण ते तुम्ही बरोबर. आधी काहीतरी पूर्ण झालंय हा, म्हणून आता करताय. त्यामुळे ते ओके, बरोबर. प्रारब्ध कर्मामध्ये येईल. येतं, बरोबर. येस. आता दुसरं एक असंच माझं चालू आहे. सध्या आम्ही, आमच्या इथे एक देऊळ आहे त्रिविक्रमाचं. गुढीपाडव्यापासून सध्या हा जस्ट चालूच आहे. एक जप आम्ही सुरू केलेला आहे, श्रीराम जयरामचा जप सुरू केलेला आहे. तर माझ्या मनामध्ये ते देऊळ नवीन बांधलं गेलेलं आहे. त्याच्यामध्ये काहीतरी गोष्टी, बाबा ही माझी संकल्पना, मला काही मिळावं हे नाही देवाकडून. फक्त जप, त्याच्या नावाचा जप व्हावा आणि त्याच्यामध्ये कुणी 4 लोकांनी येऊन बसावं. कशासाठी? आपण आपण एक त्यांना पण त्याच्यातनं त्याला काही, त्यांना त्याच्या अध्यात्माची ओढ लागावी, एवढीच इच्छा आहे. पण मी करताना जे कोणी येतील त्यांना कुणावरही बंधन नाही. मी बसते, मी करते जप, अपेक्षा काही नाही. पण असं मी कुणावर बंधन पण घातलं नाही, तुम्ही येऊन इतक्याच बसा, इतक्याच माळा करूया, तितक्याच करूया, काही नाही. जे जमेल आपल्याला ते आपण करायचं. हे करताना माझ्या मनामध्ये कुठलीही अपेक्षा नाही. देवाकडनं पण अपेक्षा नाही किंवा दुसऱ्यांकडनं पण मला त्यांनी मदत करावी अशी पण नाही अपेक्षा. मग हे कर्म कशा प्रकारचं असतं? हा, याच्यामध्ये तुमची आत्ता काहीच अपेक्षा नाहीये. ही बरोबर. अपेक्षा जर कायमस्वरूपी तशीच राहिली हम्म, तर तुम्ही यातनं कर्म नाही क्रिएट करणार. पण भविष्यात जाऊन ती जर गोष्ट मोठी झाली किंवा जे काही आहे मोठ्या ह्याच्यावर लेवलला होऊ शकते, जे तुम्ही आता चालू बरोबर. करायचं म्हणताय, हो, हो. मग त्यातनं तुमच्या आतमध्ये जे काही भाव निर्माण होतील त्यातनं हम्म, आगामी कर्म तयार होऊ शकतं. बरोबर. आता हे तुम्ही म्हटलं तर त्यामुळं बरोबर. तुम्हाला जे काही तुम्ही करणार आहे हा, किंवा तुमचा जो काही भाव आहे, आता तुमची काहीच अपेक्षा नाही, तो भाव हा, तुमचा शेवटपर्यंत तसा राहायला पाहिजे बरोबर. टिकून, हा, तर हा, कर्म क्रिएट नाही होणार. मग तो हा. राहू शकतोय का हे तुमचं तुम्हालाच माहिती. नाही, ते ठरवलं पाहिजे. माझ्या जसं मर्यादेतून मगाशी जायला सांगितलं, पाहिजे. आपण ठरवून काहीही होत नाही. जोपर्यंत नाही, आपलं नाही चित्त होणार, नाही शुद्ध होणार. होत नाही तोपर्यंत आपण काही नाही ठरवू ते शकत. आपल्या मनातनं, आपल्या मूळ ऊर्जेतनंच यायला, अशीच ऊर्जा करायला लावी. तर येस. बरोबर. हा, बरोबर आहे. आणि अशा मला लोक म्हणतात, असं पण मला म्हणाले, हे तू जे करतेस हे कधीतरी तुझं लोक नाव करतील, हे सुरुवात कोणी केली, ते अमुक अमुक या व्यक्तीने केलं. हे म्हटलं मला अपेक्षा नाही, हे अपेक्षा मला हे होतात तर म्हणे आत्ता सुद्धा माझ्या मनामध्ये वाटतंय. असं चालू आहे. असं. ओके. हा, धन्यवाद. हे केल्याबद्दल. धन्यवाद. धन्यवाद. आभार. येस. अजून कोणाला काही प्रश्न? चालेल. कोणाचा काही प्रश्न नसेल तर थांबूयात. सर्वांना धन्यवाद. मला वाटतं प्रत्येकाने ना आपल्या आपल्या लेवलला एक 10 मिनिटाचं आनापानसती ध्यान करा.
श्वासावरती लक्ष द्यायचं आहे फक्त, बाकी काहीच नाही. म्युझिक वगैरे न लावता फक्त डोळे बंद करून जिथे आहात, तिथे बसलाय तिथेच एक 10 मिनिटं श्वासासोबत राहायचंय आणि मग तुम्ही तुमच्या पुढच्या गोष्टी करू शकता. तर सगळ्यांना मनापासून धन्यवाद. तुम्ही सगळेजण वेळेत हजर राहून ह्या कर्म बंधनातून मुक्तीचा जो काही सेशन अटेंड केला त्यासाठी सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि आभार.